आणि माझा बॅचमेट होता जो आता IAS आहे, महाराष्ट्रात आहे. सुरू झालं. ठीक आहे, आपण तो किस्सा नंतर सांगतो. लाईव्ह सुरू झालंय. सो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं वाक्य त्यांनी सांगितलं. त्यांनी यावर्षी UPSC प्रिलिम्स दिली आहे आणि UPSC प्रिलिम्स दिल्यानंतर त्यांचं सगळ्यात पहिलं म्हणणं आहे की व्हॉट इज UPSC. इट इज आहे. तुम्ही ज्या क्लासमध्ये, ज्या प्रिमायसेसमध्ये, ज्या ठिकाणी आत्ता या मोमेंटला बसलाय, तर प्रत्येकाचं असं असतं की घर की मुर्गी दाल बराबर. सो ज्या ठिकाणी मी अभ्यास करतो ते मला आवडतच नाही का, कारण सोबतचा मला सांगणारा असतो. सो मगाशी जो मी तुम्हाला किस्सा सांगत होतो, दिल्लीमध्ये होतो, ऑप्शनचा क्लास करत होतो. माझा क्लास खूप छानपैकी चालला होता, सगळं परफेक्ट चाललं होतं. आणि सगळं होत असताना माझा बॅचमेट जो आता IAS आहे त्याचा एक पर्टिक्युलर क्लास होता. मी नाव नाही घेत कारण यूट्यूब लाईव्ह आहे. सो मग तो सांगायचा आमच्या क्लासमध्ये असं पाठ करून घेतात, आमच्या क्लासमध्ये तसं पाठ करून घेतात, आमच्या क्लासमध्ये हे सांगतात ते सांगतात. आणि मला वाटायचं अरे आपल्या क्लासमध्ये असं काहीच का सांगत नाहीत. बरोबर आहे. कारण काय असतं, तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही सगळ्या लोकांनी जे UPSCचं इमॅजिनेशन डोक्यात घेऊन आलाय, बरोबर आहे. सरदार वल्लभभाई पुतळ्यांच्या त्या स्टॅच्यूची उंची किती आहे, जगातला सगळ्यात मोठा पुतळा कोणता आहे, कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त राईस केला जातो, कोणत्या सगळ्यात जास्त वीट केला जातो. म्हणजे तुम्ही you have this particular misconception that UPSC is an examination of general knowledge. बरोबर. किंवा वॉट एव्हर रील्स दॅट यू हॅव गॉन थ्रू अबाउट इंटरव्ह्यूज. तू जेवढ्या पायऱ्या चढून आलास त्या पायऱ्या किती होत्या, ज्या लिफ्टनं तुला त्या लिफ्टची कंपनी कोणती आहे, तू ज्या क्लासमध्ये बसलास त्या क्लासच्या भिंतींचा कलर कोणता आहे, असले कोणतेही तद्दन युजलेस फालतू प्रश्न UPSC कधीच विचारत नाही. नॉट ओनली UPSC, सिव्हिल सर्व्हिसेसमधली कोणतीही एक्झामिनेशन हे प्रश्न विचारत नाही. So remove this first wala misconception that UPSC or civil services is an examination of general knowledge. हे misconception आत्ता या मोमेंटला डोक्यातनं काढून टाका. UPSC or civil services is an examination of perspectives. This is the most important concept that you have to remember. Civil services is an examination of perspectives. आणि मी माझ्या अनुभवावरनं का सांगतो, मी स्वतः UPSCच्या 4 मेन्स दिल्यात, 9, 10, 11, 12 2 इंटरव्ह्यूज दिलेत. आणि त्या इंटरव्ह्यूजच्या अनुभवावरनं सांगतो की जे मी रिअलाइज केलं, जे मला वाटतं की तुम्ही करावं किंवा ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नये, यासाठी मी फर्स्टवाला पॉईंट सांगतोय. यू मस्ट लर्न टू ट्रस्ट दिस सिस्टम. व्हॉट सिस्टीम? सो आय वॉज टेलिंग यू की आय वॉज स्टडिंग इन दिल्ली. क्लास होता ऑप्शनलचा. सो मित्र त्यांचं खूप कौतुक करायचं. मग मला वाटायला सुरू झालं की आपल्या क्लासमध्ये असं छान छान काहीच होत नाही. मग मी अर्धा क्लास बंद केला, हाफ क्लास अटेंडच नाही केला, की नाही नको करायचं, सोडून द्या, क्लासच अटेंड नाही केला. आणि ज्यावेळेस त्याचा प्रॉपर सगळा ऑप्शनचा क्लास संपला त्याच्यानंतर तो म्हणला की अरे तुमच्या क्लास एवढं चांगलं कुठं शिकवलं गेलं नाही, तुमच्या म्हणजे जो माझा दिल्लीमधला क्लास होता. हु वॉज ॲट मिस्टेक? आय वॉज ॲट द मिस्टेक. आता फॉर एक्झाम्पल इथं मी और सगळ्या फॅकल्टीज येऊन तुम्हाला खूप गोष्टी सांगणार आहेत, NCERT रीडिंगबद्दल, करंट अफेअर्सबद्दल, न्यूजपेपर रीडिंगबद्दल, नोट्स मेकिंगबद्दल, सगळं सगळं. हे सगळं होत असताना वेन यू आर आउटसाइड दी क्लास, तेव्हा त्या आउटसाइडमध्ये देर इज वन व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन. हिज नेम इज भाऊ. हा, द वर्ड भाऊ इज अ जेंडर न्यूट्रल टर्म. ती मुलगी पण असू शकते, तो मुलगा पण असू शकतो. हे सगळं तुम्हाला यासाठी सांगतोय की यू आर नॉट इन्व्हेस्टेड मनी, यू आर नॉट इन्व्हेस्टेड युअर टाइम, यू आर इन्व्हेस्टेड युअर करिअर. सगळ्यात क्रुशियल गोष्ट आहे. हा भाऊ तुम्हाला सांगेल कोणती रूम चांगली आहे, कोणती मेस चांगली आहे, कुठं जेवायला जायचं, कुठं चहाला जायचं, दुर्गा कॉफीला कसं प्यायला, सगळं सगळं ही विल टेल यू एव्हरीथिंग. हा भाऊ त्याच्या आयुष्यात 5 वर्ष झालं इथंच आहे. हा भाऊ एकदाही प्रिलिम्स पास नाहीये, पण त्याच्याबद्दल जनमानसात प्रचंड आदर आहे. का? कारण तो इथं आहे.
त्याला सगळे लोक आलं की चहा घेणार का, चहा घेणार का, चहा घेणार का, त्याला विचारत. सगळ्यांना मराठी कळतं ना, एव्हरीवन इज कम्फर्टेबल विथ मराठी. हां हां हां, कंप्लीट कळत नाही का मराठी? अच्छा ठीक है, तो हिंदी यूज करना पड़ेगा. हिंदी चलेगा? सो विल ट्राई टू यूज हिंदी ऑल्सो. थोड़ा जोक के लिए थोड़ा फार मराठी यूज करूंगा, आपको थोड़े दिन में समझ में आ जाएगा. सो हां ठीक आहे, यू कॅन सेट. हां, बसून उत्तर सांगत जा, उभा राहायची गरज नाही, डोंट वरी, यू ऑल आर एडल्ट्स. सो ही विल टेल यू एव्हरीथिंग बट ही वोंट टेल यू हाऊ टू क्लिअर द एक्झामिनेशन. सो सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम धिस पर्टिक्युलर कार्यकर्ता भाऊ, बिलकुल विचारायचं नाही. Not only Jnandeep, wherever you have joined a particular class, you have been given faculties, you have been given coordinator, you have been given mentors. Meet them, visit them, ask all your doubts with them. तुम्ही तुमचे सगळेच्या सगळे डाऊट्स त्यांच्याकडे विचारू शकता, काही अडचण नाही. ही पहिली कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची. सो वॉट एव्हर वी आर गोइंग टू टेल यू इन दिस एंटायर सिस्टीम, यू मस्ट लर्न टू ट्रस्ट दिस सिस्टीम. जोपर्यंत आम्ही इथं जे सगळं करतोय यावर तुम्हाला विश्वास नाही, तोपर्यंत यू वोंट क्लिअर दिस एक्झामिनेशन, और यू वोंट गेट इवन अ सिंगल वर्ड वाला बेनिफिट फ्रॉम दिस क्लास. So first thing, whatever we are telling you, you must learn to trust. Ha, when you still start trusting the system, the benefit दिसायला 2-3-4 महिने लागू शकतात. देयर इज पॉसिबिलिटी लगे पहिल्या दिवशी तुम्हाला येणार नाही, बट यू मस्ट हॅव दिस पर्टिक्युलर पेशन्स. सो फर्स्ट वाला, यू मस्ट लर्न टू ट्रस्ट दिस सिस्टम. सेकंड, यू शुड हैव पेशेंस. मेनी पीपल कम टू मी, सर मुझे पहले अटेम्प्ट में ही क्लियर करना है, सर मला काहीही करून पहिल्या अटेम्प्टलाच पास व्हायचंय. You look at the contradictions in this particular statement. हा, तुम्ही मला खूप सगळे लोक भेटला, तुम्ही मला म्हणलात, पण मी तुम्हाला सांगतो व्हॉट इज कॉन्ट्रॅडिक्शन. सर मला काहीही करून पहिल्या अटेम्प्टला पास व्हायचंय. जर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला पास व्हायचं असेल तर काहीही करून भागणार नाहीये, तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. यू मस्ट लर्न टू गिव्ह जस्टिस टू दिस पर्टिक्युलर examination. So first wala thing, you must learn to trust this system. Second wala, you should have patience. You must wait for all the things to understand. तुमची क्लॅरिटी चांगली येण्यासाठी you have to wait. करेक्ट इथपर्यंत? नाउ इथून पुढे आपण जाऊया. What UPSC is. So you all have gone through this particular thing. What is UPSC? Or what are the qualities that are required to clear this UPSC examination? सांगा, तुम्ही एक एक करून सांगा. ही UPSC क्लिअर होण्यासाठी तुमच्याकडे काय काय क्वालिटीज असाव्या लागतात. बसून सांगायचं, उभं राहायचं नाहीये. तो तुमचा डायलेमा पण निघून जाईल की मी उभं राहिलो आणि कुणी बघितलं तर काय. सांगा, तुम्ही प्रिलिम्स दिले, सांगा UPSC क्लिअर होण्यासाठी काय लागतं. एकदम निवांत बोला, डोंट वरी. यू ऑल आर व्हेरी गुड पीपल. मी पण खूप ओपन टीचर आहे. तुम्हाला फोन आला, फोन घेण्यासाठी बाहेर जाऊ शकता, मला ऑब्जेक्शन नाहीये. कंटाळा आला, खाली मान टेकून डोकं टेकून झोपू सुद्धा शकता. ही शाळा नाहीये. तू माझ्याकडे का बघत नाही, तुझं लक्ष कसं काय, बिल डोंट वरी. हा खूप ओपन माइंडेड क्लास आहे. फक्त व्हॉट इज एक्सपेक्टेशन, यू शुड look at the board very carefully. You must understand the concept, and if you are not getting the concept, you should ask the faculties. की तुम्ही विचारा की सर मला हे कळलं नाही, सर हे कळलं नाही का. बिकॉज यू आर नॉट हिअर टू अटेंड दी क्लासेस, यू आर हिअर टू क्लिअर दिस एक्झामिनेशन. नाही कळलं, यू कॅन आस्क क्वेश्चन 1000 टाइम्स, नो इश्यू. सांगा, ही एक्झामिनेशन क्लिअर करण्यासाठी काय सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट काय सांगा. येस येस, व्हेरी गुड. फर्स्ट वाला इज कॉन्सिस्टन्सी. सेकंड वाला I told you just few minutes back, you should have patience. Then एकूण कोणतरी सांग. हां, येस येस, खूप अवघड शब्द सांगितला. यू शुड हॅव प्लॅनिंग. ठीक आहे, ॲग्रीड. मायक्रो अँड मॅक्रो प्लॅनिंग. आता ChatGPT आलंय, तुम्हाला सगळं प्लॅनिंग करून देतं. व्हॉट एल्स. यू शुड हॅव कॉज, और यू शुड हॅव रिझन, or you should have vision why you are preparing this particular examination. Why? Vision. Anything else? So you should be unique, you should think uniquely, you should write uniquely, you should read uniquely, you should make an attempt to stand out apart from all other people. You should be unique. Anything else? Very good. Discipline, hard work. So all these are the things which are being expected by a civil services. Time, that comes under planning सगळं. So तुमच्याकडे, हां, येस,
नॉलेज, दॅट इज द सगळ्यात बेसिक आहे. नॉलेज तर तुमच्याकडे असायला, तुम्ही हे सगळं करताय आणि तुमच्याकडे नॉलेजच नाही, मग काय करणार, राईट? सो दीज ऑल थिंग्स आर एक्सपेक्टेड फ्रॉम यू टू क्लिअर दिस एक्झामिनेशन. ॲग्रीड, 100% ॲग्रीड, बरोबर आहे. नाऊ जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला, वेन यू हॅव गॉन थ्रू दिस पर्टिक्युलर UPSC प्रिलिम्स एक्झामिनेशन दिस इयर, what was your first judgment or what was your first perception? So he told, this examination is completely unpredictable. Agreed? Examination unpredictable hai, manya hai, but still many people cleared this prelims. You agreed this thing? Second thing, cutoff came down. Third thing, resources were same, books were same, notes were almost same, test series was almost same. So why some are not able to clear this examination, why some are able to clear this examination? So again I am coming to same part. UPSC is an examination of perspectives. ही perspectives ची examination आहे. Civil services is an examination of perspectives. फर्स्ट पॉइंट मी मगाशी काय क्लिअर केला, UPSC जे तुमचं आतापर्यंत परसेप्शन आहे की सिव्हिल सर्व्हिसेस इज अन एक्झामिनेशन ऑफ जनरल नॉलेज, हे आतापासून डोक्यातून काढून टाका. तुम्हाला आर्टिकल्स माहीत असायला हवे का? ॲब्सोल्युटली नॉट. तुम्हाला व्हाईसरॉयज माहीत असायला हवे का? झिरो. ही सगळी लोक, प्रेसिडेंटचं अपॉइंटमेंट प्रोसिजर, प्रेसिडेंटचे रिमूव्हल प्रोसिजर और ऑल दिस थिंग्स तुम्हाला सगळं, तुम्हाला ह्या सगळ्या, तुम्हाला GK माहीत असणं अपेक्षित आहे का? बिलकुल नाही. कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीनं कोणता डिसीज होतो गरजेचं नाही. थोडक्यात काय, वेन यू आर प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस यू शुड सेट असाइड ऑल रील्स ऑन YouTube अँड Instagram जे सांगतात की दीज आर द थिंग्स विच आर रिलेटेड विथ दी UPSC. तुम्ही या सगळ्या गोष्टी बाजूला काढून ठेवायला हव्या. फर्स्ट वाला पॉईंट. सो व्हेन आय एम सेइंग दिस इज अन एक्झामिनेशन ऑफ पर्स्पेक्टिव्ह मीन्स व्हॉट, याचा नेमका अर्थ काय होतो? मगापासून मी तुम्हाला तेच सांगतो, बट आय एम नॉट कमिंग टू द पॉईंट. सो व्हॉट इज एक्झॅक्ट मीनिंग ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इज अन एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह, याचा अर्थ काय होतो? सी हियर, when I'm thinking about UPSC as an examination, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरं तर UPSC हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. इट इज नॉट अन एक्झामिनेशन ऑफ UPSC, इट इज अन एक्झामिनेशन ऑफ CSE. व्हॉट इज CSE? सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. करेक्ट आहे. UPSC is a conducting authority to conduct this particular examination. So you are not preparing for UPSC, you are preparing for civil services examination. Clear hai? Now based on this year's UPSC prelims examination and based on this year's UPSC mains examination, what this examination is, I will tell you in simple thing. This is an examination of what? Civil services is an examination of prelims. First wala point. Remember, civil services is an examination of prelims. Means what? मेंस चा किती अभ्यास केला आपने, कितना भी पढ़ा हो, कितने भी बुक पढ़े हो, रिवीजन किया हो, टेस्ट सीरीज दिया हो, वैल्यू एडिशन करो, वॉट एवर थिंग्स दैट यू हैव डन, अनलेस एंड अंटिल यू क्लियर preliminary examination you cannot go towards the mains examination. So since last 3 to 4 years, when UPSC has increased the difficulty level of prelims examination, prelims has become the main key part of this entire process. So आत्तापासून तुम्हाला हे डोक्यात ठेवायचंय, आत्तापासून क्लिअर कट डोक्यात ठेवायचंय, सिव्हिल सर्व्हिसेस इज अन एक्झामिनेशन ऑफ व्हॉट? प्रिलिम्स. हा पर्स्पेक्टिव्ह माइट बी तुम्हाला चुकीचा वाटेल. आय डोंट नो यूट्यूबला तुम्ही काय बघून आलाय, किंवा खूपदा काय असतं की यूट्यूबला जे फॅकल्टीज तुम्हाला शिकवतात ते फॅकल्टीज पेक्षा मला किती नॉलेज आहे, मी किती नॉलेजेबल आहे, मला किती माहिती आहे याबद्दल जास्त कन्सर्न असतात. आणि तुम्ही त्या फॅकल्टीच्या नॉलेजमध्ये एवढे बुडून गेलेले असता की सर इज ग्रेट. Are you able to write based on that knowledge? No. Are you able to clear MCQs based on that knowledge? No. So सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, whether that faculty is giving you content or not is the most important part of this entire process. Clear? So here remember, first thing, civil services is an examination of prelims. Very true. आता प्रिलिम्स मध्ये पण काय आहे तर महत्त्वाची गोष्ट काय, युअर प्रिलिम्स एक्झामिनेशन हॅव 2 पेपर्स. वन इज GS वाला पेपर, सेकंड वाला was CSAT वाला पेपर. So अब तक क्या था, CSAT पेपर was so difficult that people were not
able to clear the civil services aptitude wala test, so people used to fail the CSAT wala paper itself. So do not take CSAT paper casually, and this is the reason why we are going to start teaching CSAT from the month of September itself. तुमच्यापैकी काही लोक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असेल त्यांना जर जमतं तर काही इश्यू नाही आहे, पण बाकी सगळ्यांचा जर विचार केला, हां खूप जास्त लेक्चर नसेल CSATचे, पण आपण सप्टेंबरपासून CSATला फोकस करणार आहोत, सो दॅट तुम्हाला CSATचं बेसिक कळेल. कारण काय, CSAT इव्हन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा CSAT खूप जास्त डिफिकल्ट जातं. सो वी आर गोइंग टू स्टार्ट CSAT फ्रॉम द मंथ ऑफ सप्टेंबर इटसेल्फ. So first वाला point, this prelims examination is a CSAT, do not take CSAT casually. अब तक क्या था, ये GS वाला जो पेपर था वो उतना डिफिकल्ट नहीं आता था. कट ऑफ यूज टू बी लाइक 102, 97, 96, 90 के आसपास कट ऑफ जाता था. दिस टाइम पीपल आर प्रेडिक्टिंग दैट दिस ईयर्स UPSC prelims will have a cut off of 65, 68, 70 or 72. No one is saying that cutoff will go more than 72. Everyone is saying that cutoff will be less than 72. Why this drop of 30 marks in cutoff? Because this year's GS paper was, I won't say unprintable, it was like alien. Alien ने पेपर सेट किया था, बरोबर. आता या वर्षीचा when you go through this prelims वाला पेपर, तर सगळ्यात महत्त्वाची डिफिकल्ट काय होती, all these people came out of that examination hall, they said first वाला thing, पहिली गोष्ट काय म्हणले, सर वी कुड नॉट कव्हर दॅट एंटायर पेपर, आमच्याकडनं त्या पेपरची रीडिंगच झाली नाही. आलं लक्षात. सो व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट डिफिकल्टी, रीडिंग झाली नाही, सिलेबसमधले क्वेश्चन नव्हते, ज्या पार्टवर क्वेश्चन नव्हते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो प्रेडिक्टेबल पार्ट आहे तो कम्प्लिटली त्यांनी काय केला, कम्प्लिटली त्यांनी इग्नोर करून टाकला, बरोबर आहे. मग याचा अर्थ असा आहे की जर GS डिफिकल्ट होत चाललंय आणि जर पेपर कव्हर होत नाही, तर तुम्हाला सगळ्यात मेन वर्क कशावर करायचं आहे. जनरली व्हॉट हॅपन्स वेन वी स्टार्ट प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, वी गेट इन टू वन ऑफ द वर्स्ट हॅबिट ऑफ अंडरलाइनिंग द बुक्स वाईल रीडिंग दॅट बुक. आपण रीडिंग करताना पुस्तकं अंडरलाईन करायला सुरू करतो, and the moment we start underlining the book, we compromise our comprehension, we compromise our cognitive ability, we compromise our understanding capacity. Normally when I used to study in Delhi, त्यावेळेस मी असं ऑब्झर्व केलं की नॉर्थची मुलं और साऊथची मुलं ते मोठे मोठे नॉवेल असं हातात घेऊन एका दिवसभरात वाचून काढायची. अँड व्हॉट अबाउट मराठी मुलं? सो वेन वी आस्क देम व्हाट इज योर हॉबी, सर रीडिंग इज दी हॉबी, रीडिंग बुक्स इज दी हॉबी. ठीक है, क्या क्या पढ़ा है? छत्रपति शिवाजी, छत्रपति संभाजी, कर्ण, ययाति, खतम. नॉट बी. और त्याच्या पलीकडे मॅक्सिमम काय असतं, अग्निपंख वाचलेलं असतं. और त्याच्या पलीकडे जर काय वाचलं असतं, काय वाचलेलं असतं, सुधा मूर्ती 2-3 स्टोरीचे पुस्तक, बस खतम. म्हणजे when I take interviews for civil services, mock interviews or MPSC, सो त्यांना विचारलं की या महिन्यात पब्लिश झालेलं एखादं पुस्तक वाचलंय का? नाही. या वर्षात पब्लिश झालेलं एखादं नवीन पुस्तक वाचलंय का? नाही. मागच्या 2 वर्षात नवीन प्रकाशित झालेलं एखादं तरी पुस्तक वाचलंय का? नाही. मग ही तुझी हॉबी झाली कुठनं? You are contradicting your own statement that reading is my hobby, and then you are compromising with your comprehension, तुमच्या अंडरस्टँडिंग सोबत. सो फर्स्ट थिंग आय एम टेलिंग यू, when I am saying this is an इथं मी क्लिअर करतो, when I am saying this is an examination prelims, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, हा नवीन डायमेन्शन या वर्षीच्या UPSC प्रिलिम्सला ॲड झाला आहे. इफ यू गो थ्रू माय लास्ट इयर्स लेक्चर, तुम्हाला कळेल की मागच्या वर्षीचं लेक्चर माझं कम्प्लीट वेगळं होतं. यात मी हे सगळं काहीच सांगत नाही. यावेळेस मी कम्प्लीट वेगळं का सांगतोय, बिकॉज आय हॅव गॉन थ्रू एंटायर पेपर ऑफ UPSC प्रिलिम्स, UPSC मेन्स, अँड आय रिअलाइज दॅट टू क्लिअर दिस UPSC एक्झामिनेशन, सगळ्यात पहिली, सगळ्यात गुडवाली, द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी दॅट यू शुड हॅव इज रीडिंग. येस, रीडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी टू क्लिअर दिस एंटायर एक्झामिनेशन. रीडिंगमध्ये काय, सगळ्यात फर्स्ट वाली थिंग, what about your reading speed, what about your understanding speed. बरोबर आहे. अंडरस्टँडिंगलाच आपण काय वर्ड यूज करतो, वी यूज अ वर्ड विच इज नोन ॲज अ कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे तुम्ही जे रीड केले हे तुम्हाला कॉम्प्रिहेंड होतंय का? अँड थर्ड वाला, व्हॉट अबाउट युअर रिटेन्शन, रीडिंग केलेलं रिटेन्शन. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी आय एम टेलिंग यू.
तुम्हाला या क्वालिटीवर काम करायचं आहे. प्रत्येक जण, एव्हरीवन हू वॉन्ट्स टू क्लिअर दिस एक्झामिनेशन, this is first wala point, because you are going to compete with every student from North India, everyone from South India who are having very good English reading skill. They are having very good reading skill. So first and most important quality that every one of you should have is you should have a very good reading skill. मग आता सध्या या मोमेंटला काय करायचं रीडिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी, तर एव्हरी डेचा सध्या मी आय एम टॉकिंग अबाउट जस्ट फर्स्ट मंथ, आय एम टॉकिंग अबाउट फर्स्ट वाला मंथ. सी अगेन आय एम टेलिंग यू, इफ यू आर एक्सपेक्टिंग की मी क्लासमध्ये यायला हवं, मग तुम्हाला हे पुस्तक वाचा, हे पुस्तक वाचा, हे वाचा, हे वाचा, इथं रायटिंग करा, असं करा, सो असं कधीही होणार नाही. इट विल हॅव झिरो व्हॅल्यू. पण अगेन मी जे सगळं सांगतोय, ऑल दीज थिंग्स आर बेस्ड ऑन माय अंडरस्टँडिंग ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. अगेन वेन आय वॉज प्रिपेरिंग इन दिल्ली, त्यावेळेस एक सर होते शशांक ॲटम नावाचे. ही यूज टू टेक वन व्हेरी इंटरेस्टिंग लेक्चर. इट्स नेम वॉज मॅजिक मोमेंट्स. मॅजिक मोमेंट्स आन्सर रायटिंगचा प्रोग्राम होता, जो तुमचा एव्हरीडे सकाळी 8 ते 9 असतो बघा, जो इथं तुमचा सुरू होईल. तुम्हाला ॲडमिशन घेताना सांगितलं 7:30 ते 8:30, आपण 8 वाजता करतोय, कारण खूप सगळ्या लोकांचा हॉस्टेलचा इश्यू. सो 8 ते 9, 8 to 9 हा तुमचा काय आहे, तुमचा आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे. सो त्या मॅजिक मोमेंटला कसं असतं, आपल्याला गोष्टी कॅज्युअली घ्यायची सवय असते. करेक्ट आहे. सो 8 ते मॅजिक मोमेंटचा प्रोग्राम जो होता, त्या सरांनी काय सांगितलं, 3 दिवस या, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत यायचंय, बसायचंय, फक्त पेन आणि नोटबुक घेऊन यायचंय. कोणीही जर बॅग कॅरी केली तर मी क्लासमध्ये येऊ देणार नाही. आता आपला इगो असतो, परत आपल्याला घाई असते, एवढी पुस्तकं वाचायचं, एवढं रिवाईज करायचं, एवढं कव्हर करायचं, हे नाही झालं तर काय, ते नाही झालं तर काय, मग सर आमचा टाइमपास होईल. आणि हे तुम्हाला सुद्धा वाटतं की जे मी सांगतोय, कुठंतरी मनात तुम्हाला वाटतं की सरांनी पटकन स्ट्रॅटेजी सांगावी, हा काय टाइमपास लावलाय. आय नो का, कारण तुमचं जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि 10वीचं पर्सेंटेज, 12वीचं पर्सेंटेज, डिग्रीचं गोल्ड मेडल हे तुमच्या डोक्यातनं आणखी निघलेलं नाही आहे. सो देअर आर चान्सेस, बट अगेन आय एम टेलिंग यू, दिस इज अन एक्झामिनेशन ऑफ स्किल. त्या माणसानं ही टॉट अस मॅजिक मोमेंट नावाचं आन्सर रायटिंग स्किल फॉर कंप्लीट 3 days. मी पहिल्या दिवशी गेलो, पुढचे 2 दिवस गेलो नाही. मला वाटलं तो माझा टाइमपास होतोय, कशाला जायचं. आणि आज विचार करा, आफ्टर ऑलमोस्ट 17 years आय एम टीचिंग यू सेम मॅजिक मोमेंट्स. आय एम टॉकिंग अबाउट सेम लॉजिकल स्किल. आय एम टॉकिंग अबाउट सेम आन्सर रायटिंग मला स्किल, की जो आत्ता या मोमेंटला सगळ्यात जास्त गरजेचं झालेला आहे, रादर दॅन रीडिंग ऑफ दी बुक्स. सो त्यांचं जे मी तेव्हा चुकलो ते आता मी करेक्शन करतोय. सो आपण एक एक प्रश्न आणि आपण त्याला एक एक सोल्युशन जाऊया. सो फर्स्ट वाला थिंग, तुम्हाला या रीडिंगच्या स्किलवर काम करायचं आहे. सो अदर दॅन युअर रेग्युलर स्टडी, अदर दॅन युअर रेग्युलर स्टडी, माझं म्हणणं ज्याला पॉसिबल आहे त्याने 1 तास, ज्याला पॉसिबल नाही त्याने हाफ आवर एव्हरी डे. यू मस्ट स्पेंड ॲटलिस्ट हाफ आवर टू 1 hour ऑन रीडिंग योजना मॅगझिन. विच वाला मॅगझिन? योजना मॅगझिन. एव्हरी डे, हे सगळ्यात क्रुशियल आहे. एव्हरी डे यू मस्ट स्पेंड ॲटलिस्ट हाफ आवर टू 1 hour ऑन रीडिंग योजना मॅगझिन. वाईल रीडिंग दिस योजना मॅगझिन, इफ यू फील की सर टाईम पुरत नाही आहे, वाचून होत नाही आहे, बाकी सगळं करायचं आहे, तर मी तुम्हाला आणखीन सुचवल, इथं लिहितो, मी परत रब करतो. योजना मॅगझिनचं जे प्रत्येक आर्टिकल आहे, बरोबर आहे, ह्या प्रत्येक आर्टिकलचे फर्स्ट 3 to 4 पॅरा आणि लास्ट 3 to 4 पॅरा आर मोस्ट इम्पॉर्टंट. फर्स्ट 3 to 4 पॅरा आणि लास्ट 3 to 4 पॅरा आर दी मोस्ट इम्पॉर्टंट. महत्वाची गोष्ट, फॉर फर्स्ट मंथ वेन यू आर रीडिंग दिस योजना मॅगझिन, डोंट रीड दिस योजना मॅगझिन फॉर द सेक ऑफ इन्फॉर्मेशन, फॉर द सेक ऑफ डेटा, फॉर द सेक ऑफ नॉलेज, और फॉर द सेक ऑफ कलेक्टिंग इन्फॉर्मेशन. यासाठी डोंट रीड दिस योजना मॅगझिन. रीड योजना मॅगझिन फॉर द सेक ऑफ युअर रीडिंग स्पीड, अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेन्शन अँड रिटेन्शन. 4 गोष्टीवर आय टेल यू, इन अ मंथ यू विल रिअलाइज की तुमच्या रीडिंगमध्ये खूप मोठा फरक पडला आहे. सेकंडवाला थिंग की नॉर्मली तुमचे ग्रॅज्युएशन्स खूप डायव्हर्स आहेत, बरोबर आहे. सो तुमच्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये किंवा तुमच्या कॉमर्समध्ये, BA मध्ये, BSc मध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये सोशिओ इकॉनॉमिक इश्यूजवर कधी तुम्ही अंडरस्टँड केलं नाही आहे.
सो तुमचे सोशो इकॉनॉमिक अंडरस्टँडिंग हे आपल्या आजूबाजूला काय सोशल इश्यूज चालले आहेत, इकॉनॉमिक इश्यूज काय चालले आहेत, काय डिफिकल्टीज चालल्या आहेत याबद्दल तुम्हाला अंडरस्टँडिंग नाही. सो त्यामुळे असं होतं की ही योजना मॅगझिन तुम्हाला प्रॉपरली आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे या सगळ्यांबद्दलची प्रॉपर अंडरस्टँडिंग देतं. सो फर्स्टवाला योजना मॅगझिन. Second wala, the most important thing, second thing, the most important, Yojana magazine will definitely bring at least 1 or 2 essay topics in your mains. Every year, मागच्या कोणत्याही 2 इयर्सचे योजना मॅगझिनचे टायटल्स जर तुम्ही बघितले तर तुमच्या सगळ्या टोटल एसेज पैकी 1 or 2 एसेज आर कंपल्सरीली फ्रॉम योजना मॅगझिन or कुरुक्षेत्र मॅगझिन. You can predict these 2 topics from last 2 years योजना or कुरुक्षेत्र मॅगझिन. क्लिअर नाऊ. आपण फक्त कशाबद्दल बोलतोय, आपण CSE क्रॅक करण्यासाठी वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड व्हॉट इज CSE. सो CSE इज अन एक्झामिनेशन ऑफ प्रिलिम्स. सो प्रिलिम्स CSAT आपण वर्कआउट करणार आहेत. GS मध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय की यावर्षी पेपर एवढा डिफिकल्ट, एवढा अनप्रेडिक्टेबल, एवढा मोठा होता की लोकांकडनं रीड करून कव्हर करून नाही झालं. सो आपल्याला सगळ्यात पहिलं वर्क करायचं त्या स्किलवरती विच इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल टू क्लिअर सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स एक्झामिनेशन. सो त्या दिशेनं फर्स्टवाला स्टेप इज व्हॉट, रीडिंग योजना मॅगझिन. फक्त परत तुम्हाला सांगतो, योजना मॅगझिन रीड करताना इन्फॉर्मेशनसाठी, डेटासाठी, फॅक्टसाठी, कशासाठी योजना मॅगझिन रीड करायचं नाही. छानपैकी अर्धा तास ते 1 तास एव्हरीडे योजना मॅगझिन जस्ट ओपन करायचं. डू नॉट अंडरलाईन, डू नॉट अंडरलाईन वाईल रीडिंग दी योजना मॅगझिन. इट इज सायकोलॉजिकल. वाय इट इज सायकोलॉजिकल? रिझन बिंग, when you underline a particular line, after underlining that particular line, that line gives suggestion to your brain. काळजी करू नको, मी अंडरलाईन केलेलं आहे, तू घाबरू नको, तू लक्षात नाही ठेवलं तरी सुद्धा चालतं, आपण परत त्याकडे येऊया. यू आर गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? अंडरलाईन केल्यामुळं काय होतं, तुमचं कॉम्प्रिहेन्शन, तुमची अंडरस्टँडिंग कॉम्प्रोमाइज होतं. अंडरलाईन केलं की तुमचं ब्रेनला कळतं की नाही, विचार करायची गरज नाही आहे, लक्षात ठेवायची गरज नाही आहे, मी अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. सो ऑटोमॅटिकली आता काय होईल की मी परत वापस आलो की ते ऑटोमॅटिकली लक्षात राहील, काही अडचण नाही आहे. सो यू आर हॅपी. पण यामुळे युअर ब्रेन गेट्स व्हेरी लेझी, लथार्जिक होऊन जातं. तुमचं ब्रेन गोष्टी लक्षात ठेवायला बंद करतं, ॲनालिसिस करायला बंद करतं, लॉजिक लावायला बंद करतं. अँड देन you will start losing the ground of your examination. बाकी सगळ्या ठिकाणी अंडरलाईन करा, पण ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या रीडिंगवर काम करणार आहात त्या ठिकाणी डू नॉट अंडरलाईन. राईट. योजना मॅगझिनबद्दल मी बोलतोय, हे योजना मॅगझिन एक करायला हवं. यासोबत जर तुम्हाला वाटलं की सर योजना व्यतिरिक्त आणखीन दुसरी एखादी गोष्ट आहे का की जी आम्ही रीडिंगसाठी वापरायला हवी, तर बघा, एक योजना मॅगझिन आहे. दुसरं मी तुम्हाला सुचवल, द हिंदू पेपर जो आहे, द हिंदू पेपरमध्ये असं एडिटोरियल असतं बघा, बरोबर आहे. असे 2 पेजेस असतात एडिटोरियलच्या साईडचे. हा वेगळा पेज आहे, हा एक वेगळा पेज आहे. एडिटोरियलच्या साईडला असे 2 कॉलम्स असतात. या ठिकाणी तुमचं एडिटोरियल असतं, या ठिकाणी काहीतरी कोरिगेंडम असतं, आणि या ठिकाणी काय असतं, लेटर्स टू एडिटर असतात. लेटर्स टू एडिटर. तर इथं लेटर्स टू एडिटर आपल्याला नंतर रीड करायचेत, पण आता या मोमेंटला तुम्हाला जे रीडिंगवर काम करायचं त्यासाठी फर्स्टवाला पॉईंट इज योजना मॅगझिन. सेकंडवाला पॉईंट इज हे जे 2 कॉलम्स आहेत, हे 2 कॉलम्स प्रत्येकाने कंपल्सरी वाचायचे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर करंट अफेअर्स. इफ यू डू नॉट रीड द हिंदू, doesn't make any difference, don't worry about it, but you must read these 2 columns every day from the paper The Hindu. मग काही लोकांचं म्हणणं असतं, सर हिंदूची लँग्वेज अवघड आहे. बरोबर, यू माइट हॅव रेड दिस थिंग की हिंदूज लँग्वेज इज व्हेरी डिफिकल्ट. आय टेल यू, आफ्टर फ्यू डेज यू ट्राय टू कम्पेअर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस अँड टाइम्स ऑफ इंडिया. तर फरक काय आहे द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये? टाइम्स ऑफ इंडिया काय करतं, जे तुमच्या डे टू डे लाईफमधल्या न्यूज आहेत, डे टू डे लाईफमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, किंवा जे तुमच्या आजूबाजूला रोज घडतंय त्याच्याबद्दलच्या न्यूज देतं. सो तुमच्या डोक्यात एक इमॅजिनेशन असं, आमिर खानचं लग्न झालंय, मग त्या ठिकाणी मुकेश अंबानी गेला होता, सो यू हॅव दॅट पर्टिक्युलर फोटो, सो यू रीड दॅट न्यूज व्हेरी इझिली. इंडियन एक्सप्रेसमध्ये काय असतं की सचिन तेंडुलकरच्या मुलाचं लग्न झालंय, सारा तेंडुलकर त्या ठिकाणी होती, सो यू हॅव दॅट पर्टिक्युलर इमॅजिन. सो ते इझी होतं. वाय? बिकॉज तुम्ही त्या युवाल नोआ हरारीचं सुद्धा ऐकलं असेल की एव्हरी ह्युमन बिंग हॅज अ टेंडन्सी टू अंडरस्टँड एव्हरीथिंग थ्रू क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. करेक्ट आहे. सो इथं काय होतं की यू ट्राय टू अंडरस्टँड एव्हरीथिंग बाय इमॅजिनिंग दॅट पर्टिक्युलर थिंग. द हिंदू ते डिस्कसच करत नाही.
द हिंदूच्या अख्ख्या पेपरमध्ये आमिर खानचं नाव सुद्धा नसतं. द हिंदू काय म्हणतं की या पर्टिक्युलर ठिकाणी एवढ्या लोकांनी फार्मरनी सुसाईड केली, या ठिकाणी एवढ्या मायनिंग झालं, त्या मायनिंगमधनं एवढं एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन झालं, या ठिकाणी एवढं नक्सलाईट प्रॉब्लेम आहे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम. सो जो तुमच्या ध्यानीमनी सुद्धा नाही आहे, म्हणजे नक्सलाईटचा प्रॉब्लेम, मायनिंगचा प्रॉब्लेम, आत्महत्यांचे प्रश्न, टाउन प्लॅनिंगचं, हे सगळं तुम्हाला कारण तुम्ही कंप्लीट बिझी कोणामध्ये आहात? विराट कोहली, अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, आमिर खान and this is the reason why people feel the language of the Hindu is difficult, because that language is not very known to you, but you are not going to become page 3 wala IAS officer. You are going to become an IAS officer for whom? For socio-economic issues. So in my opinion, not very rigid, but in my opinion, you must read the Hindu paper. The Hindu paper, त्यामध्ये पण सगळा वाचायचा आहे का? वेळ मिळाला तर वाचा, नाही वेळ मिळाला तर ॲब्सोल्युटली सोडून द्या. कालचा पेपर आज वाचायचा का नाही वाचायचा? कालचा दिवस गेला गेला. हिंदूमधलं सगळ्यात मेन काय वाचायचं? टू मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, फर्स्ट वाला दिस वाला कॉलम अँड लेटर्स टू एडिटर, हे सगळ्यात क्रुशियल आहे. वेन यू आर रीडिंग हिंदू, 3 most important thing to read in the Hindu are these 2 columns analysis, and third wala this letters to editor. हे सगळ्यात crucial आहे for you to clear this examination. So we are thinking about reading मध्ये सगळ्यात मेन आपण काय पाहितलं? To read nicely we are expected to work on 2 things. First wala is Yojana magazine, second wala is the Hindu wala columns analysis. Again, when you are going to read this columns analysis, सगळे कोचिंग क्लास वाले आर गोइंग टू गिव्ह यू नोट्स, डेटा, इन्फॉर्मेशन, कलेक्शन, सगळं तुम्हाला कंपायलेशन, सगळं तुम्हाला एक्झामिनेशन जवळ आल्यानंतर सगळं मिळणार आहे, जे तुमच्यापेक्षा खूप चांगलं बनवलेलं असणार आहे. सो ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम डू नॉट मेक अन अटेम्प्ट टू गोईंग फॉर दी मेकिंग ऑफ नोट्स, की तुम्ही खूप जास्त नोट्स बनवताय, खूप जास्त असं या प्रकारामध्ये जाऊ नका. हॅव पेशन्स, आपल्याकडे खूप जास्त वेळ आहे. Clear this wala point? So this is first aspect of your reading. So we are studying what is civil service examination. So first point, civil service examination is an examination of prelims. ज्यात GS आणि CSAT महत्त्वाचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. मग बघा, म्हणजे या सगळ्या ठिकाणी तुम्ही ज्या सगळं आता मगाशी सांगितलं होतं ना की UPSC कशाचे एक्झामिनेशन, बघा तुम्ही काय दिलं होतं? कन्सिस्टन्सी, पेशन्स, प्लॅनिंग, कॉज, रिझन, व्हिजन, युनिक रायटिंग, डिसिप्लिन, हार्डवर्क, ह्या तुमच्या क्वालिटीज आहेत. दीज आर नॉट द रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. व्हॉट इज रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस? प्रिलिम्स. वाय people fail civil service examination? Reason being, they are not able to give justice to the examination. People come to read, people come for the struggle, people come for the hard work, but nobody comes to clear this examination. खूप सिंपल वाला क्वेश्चन तुम्हाला विचारतो. तुम्हाला आत्ता 10वीचा पेपर दिला आणि तुम्हाला 10वीच्या अभ्यासाला पाठवलं, तर तुम्ही बुक्स रीड करून एक्झामिनेशन द्याल का सगळे PYQ रीड करून एक्झामिनेशन द्याल? वाय? बिकॉज यू नो this is the way to give justice to the examination of 10th class. Then why don't you understand same thing right here? Right now, याला आणखीन एक ॲडिशन आहे. सिव्हिल सर्व्हिस इज अन एक्झामिनेशन ऑफ व्हॉट? इट इज अन एक्झामिनेशन ऑफ व्हॉट? आन्सर रायटिंग. फाइव to 6 years ago, or I would say 2015-16च्या अगोदर, 2015-16च्या अगोदर, सिव्हिल सर्व्हिसेस वॉज अन एक्झामिनेशन ऑफ नॉलेज. करेक्ट आहे. राईट नाऊ अगेन you might feel my views, my opinions contradictory, but जे आहे ते आहे. पटते तर घ्या, नाही पटते तर यूट्यूबला ढिगानं गायडन्स करणारी लोक आहेत. 5 to 6 years ago or 8 to 10 years ago, civil services was an examination of knowledge. Reason being, at that point of time you were expected to write answers in how many words? 500 words. Now प्रिव्हियस टाईममध्ये अगोदर काय होतं की तुम्हाला आन्सर 500 वर्ड्समध्ये लिहावं लागायचं. टू राईट आन्सर इन 500 वर्ड्स यू शुड हॅव नॉलेज, you should have data, you should have information, and you should have many number of case studies, because you are expected to fulfill those 5 pages.
right now. What is the length of your answer? Length of your answer is right answer in 150 words, right answer in 250 words. अँड आय टेल यू, तुम्हाला हे जाणीव होईल आफ्टर फर्स्ट और सेकंड टेस्ट की सर 125 वर्ड्सचा आन्सर लिहिताना माझा इंट्रोडक्शनच 50 शब्दांचं झालंय, बाकी कसं लिहायचं. इंट्रो 50चं, कन्क्लुजन 50चं, मग बॉडी काय फक्त 50 वर्ड्सशी चालेल का? नाही. अँड दिस इज वाय आय एम सेइंग दॅट सिव्हिल सर्व्हिसेस इज राईज राईट नाऊ नो मोर अन एक्झामिनेशन ऑफ नॉलेज. नॉलेज यू आर गोइंग टू गेट नॉलेज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. We are going to teach you, you are going to watch the video, you are going to read Yojana, you are going to read The Hindu, letters to editor, column, you are going to read everything. या सगळ्यांमधनं you are going to take a lot of knowledge. तुमच्याकडे प्रचंड नॉलेज असणार आहे. and having over information, over knowledge, over guidance, over analysis is the main reason why we fail civil services examination. For example, there is a question, what is happiness? Who will tell me the answer? What you will write in that? See, याला काय तुम्हाला अभ्यासाची गरज नाहीये. साधा सिंपल क्वेश्चन आहे, what is happiness? What you will write in the answer? Imagine you are writing UPSC mains. ज्यांनी माझं उत्तर ऐकलं असेल, व्हिडिओ यूट्यूबला बघितलं असेल, त्यांनी सोडून जे कंप्लीट नवीन आहेत, यू टेल मी द आन्सर, व्हॉट इज हॅपीनेस? काहीतरी लिहाल ना. आनंदच नका म्हणू, आनंद हे ट्रान्सलेशन आहे. थिंक. हां, बसून सांगा काही. हां, अ स्टेट ऑफ माइंड फुल ऑफ कॉन्टेंट अँड सॅटिस्फॅक्शन. व्हेरी गुड आन्सर. एनीवन एल्स? some people will write about what is the definition of happiness given by Gautam Buddha. काही लोक गौतम बुद्धाबद्दल लिहितील. सम विल राईट अबाउट मदर टेरेसा, सम विल राईट अबाउट सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्ट. तुम्ही सगळे लोक याबद्दल लिहाल की नाही? बट व्हॉट इज हॅपीनेस इज अ क्वेश्चन ऑफ इथिक्स. करेक्ट आहे. मग या ठिकाणी मला सांगा, व्हॉट नॉलेज डू. नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी सांगते की तू याचे डेफिनेशन बारकाव्यावरती काम करावं लागणार आहे. तुम्हाला जे वाटतं की सर मी पुस्तकं वाचले म्हणजे मी पास होईल, तर ते खूप फेमस कोट आहे, तुम्ही बघितलं खूप लोकांच्या टी शर्ट होते, मला खूप शिकायचं होतं पण शाळा आडवी आली. ॲग्रीड ऑर नॉट? मला सांगा, तुम्हाला शाळेत टीचिंग करताना आता मला मॅथ्स खूप अवघड जायचं, बरोबर आहे, कारण आमच्या सरांनी कधी ते सांगितलंच नाही की समजा रमेशने एक आंबे खाल्ले, ते एक्स कुठून आला आम्हाला सरांनी सांगितलंच नाही. सरांनी फक्त पाठ करायला लावलं. पण आज काय कळतं की एक्स काय होतं, एक्स कॉन्स्टंट होतं. त्या एक्सच्या ठिकाणी तुम्ही पी पण ठेवू शकता, एन पण ठेवू शकता, डी पण ठेवू शकता, काही पण ठेवू शकता. मग एक्स काय कॉन्स्टंट आहे हे सरांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलंच नाही. आणि सरांना विचारलं गेलं सर कॉन्स्टंट म्हणजे का, सर म्हणले असेल एखादा मॅथमॅटिशियन आहे. यू आर गेटिंग? सो दिस इज अन एक्झामिनेशन ऑफ पर्स्पेक्टिव्ह. योजना लेटर्स एडिटर वाचायला घ्यायचं. आता परत सांगतो, इथे एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे, जो खूप महत्त्वाचा आहे. मी 2 मिनटं बसतो. इथं दिसतोय का बसल्यावर मी? सो व्हॉट इज युअर दिसतोय? थोडं समोर सरकू. ठीक आहे. सो तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज युअर ओपिनियन दॅट हाऊ मेनी स्टुडंट्स इन दिस क्लास माइट हॅव यूज टू मेक दिस नोटबुक? व्हॉट इज युअर ओपिनियन? मागच्या वर्षी किती लोकांनी नोटबुक केली असेल आणि मला दाखवली असेल? आता ही स्ट्रेंथ फुल होत जाते. 150 लोक येऊन बसतात. आज पहिला दिवस आहे, पाऊस म्हणून खूप सगळे लोक आले नाहीत. आउट ऑफ 150, आता तुम्हाला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असेल की मी तर बनवणारच आहे नोटबुक. सो व्हॉट इज युअर ओपिनियन दॅट हाऊ मेनी स्टुडंट्स माइट हॅव ब्रॉट नोटबुक ऑफ दिस गुड वर्ड्स लास्ट इयर टू मी? हाऊ मेनी पर्सेंट? यू टेल मी. सांगा. हाऊ मेनी? मोठ्यानं सांगा. यांचा आन्सर आहे 25 to 50. आणखीन व्हॉट एल्स? हाऊ मच? 10 to 15%. व्हॉट एल्स? 2 to 3 people. That is the correct answer. Not more than that. How many people? Only 2 to 3 people. का? कारण मी हे सांगितल्यानंतर आणखीन काही दिवसांनी तुम्हाला परत वाटतं की नाही, सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय, नॉलेजची एक्झामिनेशन आहे, बुक्सची एक्झामिनेशन आहे. मस्ट रीड दी बुक्स, आय मस्ट राईट मेनी आन्सर्स अँड आय विल क्लिअर दिस एक्झामिनेशन. सो याचा अर्थ काय आहे की
प्रत्येक गोष्ट मी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, इफ यू वॉन्ट टू क्लिअर द एक्झामिनेशन यू मस्ट लर्न टू ट्रस्ट द सिस्टम. So what is meaning of system? System does not mean this coordinator ma'am or Mahesh Shinde or infrastructure or air. System means what? What content, what software we are providing is system. इथं क्लासमध्ये जे सगळं सांगितलं जातं हे फॉलो करणं म्हणजे सिस्टीम. आणि मी तुम्हाला सांगतो, ऑल इंडियामध्ये जे आकडा सांगितला जातो की 7 लाख लोक फॉर्म भरतात, एवढी लोक मेन्सला येतात, तेवढी लोक मेन्सला येतात, मग 7 लाख लोकांमध्ये फक्त 1000 लोकांना जागा मिळते, म्हणजे किती लोक पास होतात? 0.0000 असं काही ते ही नाटकं असतात. का नाटकं का असतात? कारण त्यात त्यांची भाषणं चालणार नाहीत. सिन्सिअर क्राऊड किती असतो? आय टेल यू 5000 ऑर मॅक्स 10,000. सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपेअर करणारा, सिव्हिल सर्व्हिसेसला जस्टिस देणारा जो क्राऊड आहे इज नॉट मोर दॅन 10,000. बाकीची लोक कोण आहेत? बाकीचे लोक अभ्यासाला आली आहेत, बाकीचे लोक रिच्युअलसाठी आली आहेत, बाकीचे लोक चांगलं खायला प्यायला मिळतं म्हणून आलेत, बाकीचे लोक इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आलेत. त्या लोकांना काउंट करू नका. काउंट कोणाला करा? दोज पीपल हू आर हिअर विथ जेन्युइन इंटेन्शन, की जी सांगितलेली गोष्ट प्रत्येक गोष्ट मी करणार आहे, असे फक्त 10,000 लोक आहेत. यू शुड बी इन टू दोज 10,000. हां, असं बिलकुल नाही की वॉट एव्हर आय एम टेलिंग इज दी फायनल, इज दी युनिव्हर्सल. तुम्हाला जर वाटतं की मी हे सगळं असं सांगतो, याच्याऐवजी तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुमच्याकडे काहीतरी युनिक गोष्टी आहेत, तुमच्याकडे काहीतरी छान गोष्टी आहेत, ऑर यू फील की सर तुमच्या आयडियाजपेक्षा माझी आयडिया खूप चांगली आहे, यू डेफिनेटली कम टू मी. दॅट इज डेफिनेटली ॲक्सेप्टेड. रादर मी स्वतः तुमची आयडिया ॲक्सेप्ट करून ती इथे इम्प्लिमेंट करेल. हा माझा वर्ड आहे, बिलकुल नाही आहे. सो अगेन लक्षात घ्या, महेश शिंदे कोणीतरी ओनर आहे, शिकवतो, एवढ्या मेन्स दिल्या, तेवढे इंटरव्ह्यू, ही इज फायनल, हे डोक्यातून काढून टाकायचं. पर्सनपेक्षा तुमच्यासाठी सगळ्यात मेन पॉईंट काय आहे? कंटेंट इज द की थिंग. अदर दॅन कंटेंट एव्हरीथिंग हॅज झिरो व्हॅल्यू. त्याला बिलकुल व्हॅल्यू द्यायची नाही. सो दिस इज थिंग. सो second wala point, first what we learned, civil services is an examination of reading. Second wala point, civil services is an examination of answer writing, language, Yojana magazine, letters to editor, एक notebook बनवायची. Clear? second वाला point clear झाला. Now third वाला point हे मी clear करतो. हे मला लिहायला जागा. civil services is an examination of what? half mark extra. That is value addition. Civil services is an examination of half mark extra, means it is an examination of what? Value addition. एक सिंपल लँग्वेज मध्ये समजावून सांगतो नेमकं हे कसं आहे. तुम्ही सगळी लोक यू आर गोइंग टू प्रिपेअर फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस फॉर नेक्स्ट 1.5 to 2 years. 2 वर्ष तुम्ही प्रिपेअर करणार आहात. आता 2 वर्ष प्रिपेअर केल्यानंतर तुम्ही सगळी लोक ऑलमोस्ट सेम लेवलला असणार आहेत. सेम नॉलेज, यू आर गोइंग टू हॅव सेम डेटा, सेम इन्फॉर्मेशन, एव्हरीथिंग सेम. बरोबर. मग जर हे सगळं सेम असेल तर वाय यू शुड क्लिअर दिस एक्झामिनेशन? दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क, की तुम्ही का क्लिअर व्हायला हवं? देअर मस्ट बी अ रिझन, की सगळी लोक जर सेम लेवलला असेल तर तुम्हीच का क्लिअर व्हायला हवं? तुम्ही का क्लिअर व्हायला हवं हे आन्सर तुम्हाला स्वतःला सर्च करायचं आहे. सो इथं IITची लोक, IIMची लोक, डॉक्टर लोक, मोठ्या चांगल्या कॉलेजचे इंजिनिअरिंग असणारी लोक, गोल्ड मेडलिस्ट लोक, किंवा जी लोक 6th 7th पासून कंटिन्यू सिव्हिल सर्व्हिसचं प्रिपरेशन करतात, ही सगळी लोक प्रिपेअर करत असताना वाय यू शुड क्लिअर दिस एक्झामिनेशन इज अ क्वेश्चन मार्क. सो द आन्सर लाईज इन हाफ मार्क एक्स्ट्रा. व्हॉट इज हाफ मार्क एक्स्ट्रा? तुम्हाला आजपासून एव्हरी मोमेंट हा विचार करायचा आहे, while reading a topic, while reading a question, while going through a particular video, while going through a particular lecture, every time you have to think what extra point I should remember, I should learn, I should note down, which I am going to put in my answer so that I will score at least half mark extra than all other people. सेम इंटेलेक्ट असणारं, सेम प्रिपरेशन असणारं, सेम डेटा असणारं, सेम इन्फॉर्मेशन असणारी सगळी लोक जेव्हा एका लेवलला येतील ना, त्यावेळेस तुम्हाला कशावर काम करायचं? तुम्हाला काम करायचं की या सगळ्या लोकांच्या बरोबरीत आल्यानंतर मी वेगळं काय करू सो दॅट आय विल स्कोर हाफ मार्क एक्स्ट्रा दॅन ऑल अदर पीपल. दॅट इज व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे काय? तर असे कोणते वर्ड्स माझ्या आन्सरमध्ये असायला हवे,
असे कोणते सेंटेन्सेस माझ्या आन्सरमध्ये असायला हवे. व्हेन यू रीड दिस योजना मॅगझिन यू विल रिअलाइज की ते ज्या ब्युटिफुली लिहिले जातात ना, तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की कॅन यू ब्रिंग युअर लँग्वेज टू दॅट लेवल ऑफ योजना अँड कुरुक्षेत्र. यू टू मेक ट्रस्ट मी. मी खूप सगळी लोक बघितली आहेत की ज्यांचं आन्सर रायटिंग एवढं सुंदर आहे की तुमचं आन्सर रायटिंग त्यांच्यासमोर स्टँड सुद्धा होणार आहे. हँड रायटिंग नसू द्या, पण त्यांचं आन्सर रायटिंग सुंदर आहे. त्यांचे वर्ड्स, त्यांची लँग्वेज, त्यांचे सेंटेन्सेस, त्यांच्या सेंटेन्सेसमध्ये असणारे काही ॲडजेक्टिव्ह एवढ्या सुंदर पद्धतीने मांडलेले असतात आणि आपलं अर्धनिम्म आयुष्य पुस्तक वाचण्यात जातं. अँड देन वी गेट रँक 590, 600, 700. हाऊ मेनी पीपल क्लिअर धिस इयर UPSC प्रिलिम्स, सो धिस इयर्स UPSC मेन्स? महाराष्ट्राचे किती लोक आहेत? महाराष्ट्राचे पहिल्या 100 मध्ये किती लोक आहेत? काही आयडिया? 4. पहिल्या 100त हाऊ मेनी मराठी, हाऊ मेनी महाराष्ट्रीयन, आय एम नॉट युजिंग वर्ड मराठी, आय एम युजिंग वर्ड हाऊ मेनी महाराष्ट्रीयन्स आर देअर इन दिस इयर्स फर्स्ट 100? 4. त्या 4 पैकी 3 लोक मुंबईचे आहेत, ज्यांच्या आडनावं शिंदे, कदम, कांबळे नाही आहेत. त्यांचं मुंबई महाराष्ट्राचं असण्याबद्दल मला डाऊट नाहीये, अडचण नाहीये. मी तुम्हाला सांगतो की वेअर यू आर लॅकिंग, द मोस्ट इम्पॉर्टंट वेअर यू आर लॅकिंग इज यू आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट व्हॉट आय एम टेलिंग यू. वाय? बिकॉज तुम्ही लोक चांगली आहात. आय एम टेलिंग यू वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ऑल पीपल. यू आर पॅक्ड विथ इगो. 10% 12% डिग्रीवाले मार्क्स और मलाच खूप जास्त येतं. आपल्या मराठीत एक सिंपल वाक्य की अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली 90% सिव्हिल सर्व्हिसचं प्रिपरेशन करणारी लोक असतात. 90%. क्लिअर? वर्ड्स, सेंटेन्सेस. इथं तुम्ही एखादा चांगला ग्राफ काढू शकता का? एखादा फ्लो चार्ट, एखादा पाय चार्ट, एखादी डायग्राम, एखादी चांगली केस स्टडी. सो एव्हरी टाइम यू हॅव टू थिंक की व्हॉट एक्स्ट्रा, व्हॉट डिफरंट आय शुड राईट सो दॅट आय विल स्कोर ॲटलिस्ट हाफ मार्क एक्स्ट्रा दॅन ऑल अदर पीपल. This is value addition. So remember, civil services is an examination of value addition. We are talking about 3 important points. First wala, it is an examination of prelims, that is reading. Second wala, it is an examination of answer writing, so language. Third wala, it is an examination of what? Half mark extra. Just make a count. Every paper has 20 questions. किती क्वेश्चन्स आहेत? 20 क्वेश्चन्स. तुम्ही बाकी सगळ्यांच्या लेवलला सेम छान अभ्यास केलाय. आता तुम्हाला किती हवे? तुम्हाला थोडंसं एज हवी आहे. सो प्रत्येक क्वेश्चनला हाफ मार्क एक्स्ट्रा जर विचार केला तर प्रत्येक क्वेश्चनला इफ यू गेट ॲटलीस्ट हाफ मार्क एक्स्ट्रा इन 1 पेपर यू विल गेट 10 मार्क एक्स्ट्रा. असे 4 पेपर्स ऑफ GS यू विल गेट 40 मार्क्स एक्स्ट्रा. ऑप्शनलचे 2 पेपर इंटू 10 असे 20 मार्क एक्स्ट्रा. यू आर स्कोरिंग 60 मार्क एक्स्ट्रा बेस्ड ऑन वॉट? जस्ट बेस्ड ऑन युअर पर्स्पेक्टिव्ह, not on your preparation. You are going to prepare for same number of hours, same books, same coaching class, same videos, same notes, everything same. फक्त काय? You changed one simple wala perspective from your first day that while preparing I am going to work on a very simple point ki what extra, what different thing I should make an attempt to put in my answer so that I will score at least half mark extra in every question than all other people. And this is the difference. 60 marks. चला सगळं सोडून द्या, 60 नाही. तुम्हाला आय टेल यू 20 मार्क जरी बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्रा मिळाले ना तरी एका मार्कावरती 20 ते 25 मुलं असतात. 20 म्हणजे ऑलमोस्ट तुमची रँक 400 पुढे जाईल. यू विल हॅव इम्प्रूव्हमेंट बाय हाऊ मेनी रँक? 400 रँक. सो थर्ड वाला, दिस इज अन एक्झामिनेशन ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. ही कशाची एक्झामिनेशन आहे? इट इज अन एक्झामिनेशन ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. सो आजपासून हे सगळं डोक्यातून काढून टाकायचं. वाटील सिव्हिल सर्व्हिसेस, एव्हरीथिंग अंडर द सन, एक्झामिनेशन, डेडिकेशन, हार्डवर्क, परसिस्टन्स, कन्सिस्टन्सी और नॉलेज, हे सगळं काढून टाकायचं. का? तुम्हाला उत्तर 150 वर्ड्स, 250 वर्ड्स तेवढ्यात तुमचं उत्तर संपणार. याचा अर्थ आता महत्त्वाची लाईन आहे, इट मीन्स यू शुड फोकस ऑन व्हॉट यू आर गोइंग टू राईट रादर दॅन व्हॉट यू आर गोइंग टू रीड. तुमचा 24 तास एकच फोकस असायला हवा की मी माझ्या आन्सरमध्ये काय लिहायला हवं सो दॅट मला चांगले मार्क्स मिळतील. मी माझ्या आन्सर रायटिंगमध्ये, माझ्या व्हॅल्यू ॲडिशनमध्ये, डेटामध्ये, डायग्राममध्ये, ग्राफमध्ये कशावर फोकस करायला हवं सो दॅट आय विल स्कोर ॲटलीस्ट हाफ मार्क एक्स्ट्रा.
तुम्हाला असं वाटत असेल की मी ट्रेडिशनल गोष्टी काही सांगत नाही, पुस्तक वाचायला तर सांगतच नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला खूप शिकायचं होतं पण शाळा आडवी आली. तुम्हाला UPSC मधनं IAS व्हायचं होतं पण अभ्यास आडवा आला. ट्रस्ट मी, that study is going to make you fail this examination. म्हणून खूपदा असं होतं की आपल्या आजूबाजूला अत्यंत निवंत चिल असणारी ड्यूड असणारी लोक अचानक प्रिलिम्स पास होऊन जातात आणि आपण एवढं सगळं वाचलं, हार्डवर्क केलं, एवढं सगळं येतं तरी आपण क्लिअर का होत नाही. रिझन बिंग की वी आर नॉट गिविंग जस्टिस टू एक्झामिनेशन, वी आर गिविंग जस्टिस टू वॉट, जस्टिस टू बुक्स, जस्टिस टू स्टडी आवर्स, जस्टिस टू अभ्यासिका, जस्टिस टू कोचिंग क्लास, जस्टिस टू हार्डवर्क. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, व्हॉट टू राईट इन दिस आन्सर शीट, ही सगळ्यात पहिली महत्त्वाची क्लॅरिटी असायला हवी. सो दिस इज दी इंट्रोडक्शन की व्हॉट दिस सिव्हिल सर्व्हिसेस इज. आता आपण एक एक गोष्ट समजून घ्या की आपण काय करणार आहोत. आपला पॅटर्न सांगतो, शॉर्टमध्ये सांगतो 2 ते 3 मिनिटात की आपण इथं कसे जाणार आहोत. हे सांगण्याचा सगळ्यात मेन उद्देश हा आहे दॅट यू शुड गेट अ कॉन्फिडन्स अबाउट दिस सिस्टीम अँड व्हॉट एव्हर वी आर डुईंग हिअर हे ऑल इंडियात कुठंच होत नाही. मी ओपनली सांगतो आणि यूट्यूबसुद्धा सांगतो की जी सिस्टीम आपण इथं राबवतोय ती ऑल इंडियामध्ये कुठंही होत नाही. डेडिकेशननं फॉलो केली जाते. एखाद दुसरी चूक इकडे तिकडे होऊ शकते पण आमचं ऑटो करेक्शन मेकॅनिझम आहे. पण जे सांगतोय ते 100% फॉलो होतं. आपण आत्तापासनं फ्रॉम द मंथ ऑफ जुलै टू डिसेंबर एंड, रिमेंबर टू डिसेंबर एंड वी आर गोइंग टू वर्क ऑन व्हॉट, वी आर गोइंग टू वर्क ऑन मेन्स. आपण मेन्सवर फोकस करणार आहोत. तुम्हाला बहुतेक ॲडमिशन किंवा इन्क्वायरीला जाताना 7:30 टाईम सांगण्यात आला होता पण खूप सगळ्या लोकांचा हॉस्टेलचा इश्यू आहे त्यामुळे टाईम काय असेल 8 वाजता असेल. सो फर्स्टवाला आर विल बी 8 to 9 विल बी समर्पण. कारण खूप सगळ्या लोकांना लास्ट इयर काय झालं, 7:30 वाजता येता नाही आलं. तो येणाऱ्या लोकांची अटेंडन्स हार्डली 20% होती. आन्सर एट लोकांना वाटतं की नाही मी घरी बसून अभ्यास करतो, घरी बसून अभ्यास होत नाही. 8 to 9 विल बी युअर समर्पण. देन 9:30 to 11:30 will be your first lecture and 12 to 1:30 will be your second lecture. हे या पद्धतीने असणार आहे. सो युअर क्लास विल स्टार्ट ॲट 8 o'clock, इट विल एंड ॲट 1:30. एक तासावरचा ब्रेक देऊन 3 वाजता तुमचे ऑप्शन्सचे लेक्चर असतील. करेक्ट आहे. 8 to 9 समर्पण कसं असणार, इट विल बी अ 60 minute प्रोग्राम. मी तुम्हाला फक्त क्वांटम सांगतो. हा 60 मिनिटचा प्रोग्राम आहे वेअर वी आर गोइंग टू डिस्कस 4 क्वेश्चन्स. इन समर्पण वी आर गोइंग टू डिस्कस 4 क्वेश्चन्स. एव्हरी क्वेश्चन विल बी गिवन 15 minutes. तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल. टॉपिक सुरू होण्याच्या तुम्हाला वर्कबुक शेअर केले जातील. त्या वर्कबुकमध्ये तुम्हाला ते प्रिंट करून घेऊन यायचं आहे. त्यामध्ये ह्या 15 मिनिट्सपैकी 8 मिनिट तुम्हाला काय करायचं, ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे. मी तुम्हाला एस्से शिकवताना टीच करणार आहे व्हॉट इज मिनिंग ऑफ ब्रेन स्टॉर्मिंग. एनीवन टेल मी व्हॉट इज ब्रेन स्टॉर्मिंग. ब्रेन अँड स्टॉर्म मीन्स व्हॉट. व्हॉट इज स्टॉर्म? अ बॉडी ऑफ वॉटर और अ बॉडी ऑफ एअर फुल ऑफ एनर्जी विदाउट एनी डिरेक्शन गोइंग इन हे वे इज स्टॉर्म. करेक्ट आहे, सिंपल आहे ना. ही स्टॉर्मची डेफिनेशन झाली. मग सेम ब्रेन स्टॉर्म, यू आर अलाउविंग युअर ब्रेन टू थिंक एनीथिंग एव्हरीथिंग इन एनी वे विदाउट एनी लिमिटेशन इज ब्रेन स्टॉर्मिंग. म्हणजे वेन आय विल गिव्ह यू क्वेश्चन, तुम्हाला रॅन्डमली विचार करायचे की या क्वेश्चनचं इंट्रो काय असू शकतं, मेन बॉडी काय असू शकते, कन्क्लुजन काय असू शकतं, यात काय व्हॅल्युएशन करायला हवं, किती वर्ड्समध्ये लिहायला हवं, कोणतं एक्झाम्पल हे सगळं यू हॅव टू थिंक इन दिस पर्टिक्युलर इन एनी वे इज अ ब्रेन स्टॉर्मिंग. सो when you will be given question 8 minutes मध्ये you have to think what to write in that particular question is a brainstorming, right? Then in next 7 minutes faculty will give you the answer. Faculty will discuss the answer आणि तुम्हाला काय करायचं, कंपेअर करायचे तुमचं थॉट प्रोसेस आणि फॅकल्टीची थॉट प्रोसेस किती लेवलला मॅच होते. करेक्ट आहे. सो दिस इज 15 मिनिट्स. असे 3 क्वेश्चन्स असतील 45 मिनिट्सचे एव्हरी डे. त्यानंतर जे 15 मिनिट्स उरतात हिअर यू आर एक्सपेक्टेड टू राईट दी आन्सर and we will evaluate this answer. Every day we will evaluate answer आणि तुमचे किती आन्सर इव्हॅल्युएट करून दिले जातील, अनलिमिटेड. देर इज नो लिमिटेशन. यू कॅन ब्रिंग 1000 क्वेश्चन्स फॉर इव्हॅल्युएशन. काही अडचण, यू कॅन ब्रिंग n नंबर ऑफ क्वेश्चन.
तुम्ही हवे तेवढे क्वेश्चन आणा, सगळे इव्हॅल्युएट करून दिलं. फक्त असं तुम्हाला रिकमेंडेशन दिलं की हा चेंज करा, तो चेंज करा, असं करा, आणि तुम्ही त्यात काहीच बदल न करता रोज जशाला तसं सगळं घेऊन येत आहे, असं नका करू. जे चेंजेस सांगितले जातील, मेक चेंजेस इन टू युअर आन्सर अँड ब्रिंग दोज आन्सर, ऑर एव्हरी डे यू आर गेटिंग सेम कमेंट, सेम रिकमेंडेशन हॅज नो व्हॅल्यू. सो दिस इज फर्स्टवाला पार्ट, दॅट इज युअर समर्पण. 9 ते 11 नंतर तुमचे 2 लेक्चर्स जे कॉमन असतात एव्हरीवेअर. त्याच्यानंतर फ्रॉम द मंथ ऑफ जानेवारी ऑनवर्ड्स, जानेवारी टू एप्रिल एंड, वी आर गोइंग टू वर्क ऑन प्रिलिम्स. वी आर गोइंग टू वर्क ऑन प्रिलिम्स. करेक्ट आहे. आता प्रिलिम्सचा कसं असणार आहे, नॉर्मली आपला इंटिग्रेटेड अप्रोच आहे. सो पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जॉग्राफी, एन्व्हायरमेंट, या सगळ्यांचं बेसिक तुम्हाला मेन्सच्या वेळेस सुद्धा कव्हर झालेलं असणार आहे, जे प्रिलिम्ससाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो प्रिलिम्सच्या वेळेस अप्रोच कंप्लीट वेगळा असणार आहे. ज्यावेळेस आपण वर्कआउट कशावरती करणार, वी आर गोइंग टू वर्क ऑन एव्हरीडे MCQ सॉल्विंग. तुम्ही एकदा जस्ट अंदाज घ्या आपण क्लासमध्ये किती MCQ सॉल्व करणार आहोत. सो युअर क्लास विल स्टार्ट ॲट 7:30. प्रीला मात्र 7:30ला यायचं आहे. 7:30 to 8:30 विल बी युअर लेक्चर. अगेन 8:30 to 9:30 विल बी युअर टेस्ट. अगेन परत 9:30 to 10:30 लेक्चर. 10:30 to 11:30 will be your test. 11:30 to 12:30 lecture. 12:30 to 1:30 will be your test. Every day for how many days? 3 days. यामध्ये इथं जे टीच केलं गेलेलं आहे त्याच्यावरतीच टेस्ट असणार आहे. असं नाही की 2 दिवसांपूर्वी जे शिकवलं त्याच्यावरती आज टेस्ट होतीये, म्हणजे शिकलोय तासाभरात एक आणि टेस्ट काहीतरी वेगळीच विचारली, हा डिस्कनेक्ट बिलकुल नाही. सो जे तुम्हाला टीच केलं गेलंय त्याच्यावरतीच त्या मोमेंटला त्या ठिकाणी टेस्ट असणार आहे. जस्ट इमॅजिन करा, ही पहिलीवाली टेस्ट झाली, ही सेकंडवाली टेस्ट, ही थर्डवाली टेस्ट. इन अ डे यू आर गोइंग टू हॅव 3 टेस्ट इंटू 50 क्वेश्चन्स ईच. किती झाले? 150 डेली MCQ. एका दिवसाचे 150 MCQ, एका वीकमध्ये 3 डेज, हे झाले 450 MCQ. एका वीकचे 450, एका मंथमध्ये 4 वीक्स आहेत, बरोबर आहे. सो हे झाले ऑलमोस्ट 1800 MCQ ऑफ अ मंथ. एका मंथचे 1800, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल इंटू 4, सो इट इज अराउंड 7200 डेली MCQ. दॅट्स आय एम सेइंग यू आर नॉट एक्सपेक्टेड टू वॉन्डर हिअर अँड देअर. MPSCला ओरिएंटेशन्स दिलं. MPSCला ओरिएंटेशन दिल्यानंतर तिथं पण सेम सगळं सांगितलं, फक्त पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता. मग त्या लोकांना हे सगळं सांगताना सांगितलं की क्लासच्या व्यतिरिक्त बाकीचं काहीच करायचं नाही. मग एक मुलगा आला आणि तो म्हणला, सर यूट्यूबला तर आपल्या क्लासचं काहीच सांगत नाही. मी म्हणलं यूट्यूबवाला आपल्या क्लासचं का सांगल? बरोबर आहे. बरं सर, यूट्यूबवाले सांगतात की हे वाचा, हे वाचा, जुन्या NCERT वाचा. म्हणलं मग तू आयदर यूट्यूब फॉलो कर किंवा जे मी सांगतो ते फॉलो कर. नाही पण सर मला कॉन्फिडन्स येत नाहीये. म्हणलं उन्हे पुरे 4 दिवस झाले, तुला कॉन्फिडन्स देऊ कुठनं? माउंटेन ड्यू तर मी विकत नाही. तुम्हाला पण माझं तेच म्हणणं आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ कुठनं? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगा, तुम्हाला कॉन्फिडन्स का हवाय? आयुष्य चांगलंय, साधं, सिंपल, सोपं, छान चाललंय, भांडण नाहीये, तंडण नाहीये, मग वाय कॉन्फिडन्स का हवाय? सर मग परीक्षा पास होईल हा कॉन्फिडन्स. राजा, तो कॉन्फिडन्स मी दिल्यानं किंवा तू काहीतरी इकिगाई, कायझेन, करलो दुनिया मुठ्ठी में असं वाचून येणार नाही. वाय people fail this examination? Because people do not give justice to the examination. लोक सगळ्या अवांतर गोष्टींना न्याय देत बसतात. लोक एक्झामिनेशनला न्याय देत नाहीत, कॉन्फिडन्सला न्याय देतात, पॅशनला न्याय देतात, डेडिकेशनला न्याय देतात. दिवसाढवळ्या टेबलावर बसल्या बसल्या स्वप्न बघतात की मी IPS झाल्यानंतर कसा कसा महेश शिंदे सरांचा बदला घेईल. ऑल दोज थिंग्स. डोंट एक्सपेक्ट कॉन्फिडन्स. डोंट एक्सपेक्ट मोटिवेशन. डोंट एक्सपेक्ट. खूप साधी गोष्ट आहे. तुमच्या सोबतचा मित्र बाहेर मस्त मजा करतोय, भुशी डॅमवर फिरायला गेलाय, लोणावळ्याला फिरायला गेलाय, तुम्ही अभ्यासिकेत बसलाय, तुम्ही डिमोटिवेट व्हालच ना, का नाही होणार? आपण कॉमन मॅन आहोत, बरोबर आहे. हा, जर कोणी डिमोटिवेट होत नसेल तर लक्षात घ्या, वर कुठेतरी तारा चिटकल्यात. कॉमन आहे. सो डिमोटिवेट झालं की थोडं बाहेर जायचं, चक्कर मारायचं, हा विचार करायचा की मी इथं खूप चांगलं करिअर करण्यासाठी आलोय. सो आफ्टर फ्यू डेज वॉट एव्हर आय एम गेटिंग, खूप लांबचं बघितलं की माणसाला मोटिवेशन ऑटोमॅटिकली मिळतं. पण ते मोटिवेशन कसं असतं, इट्स लाईक खूप लवकर ड्रेन सुद्धा करतं. सो सिम्पल ठेवायचं, जस्ट सिम्पली चालू देत राहायचं. जस्ट इमॅजिन करा 7200 MCQs इन अ
डेलीवाले MCQ प्लस तुमच्या 15 ते 16 टेस्ट असतात. इमॅजिन करा, समजा हे 1500 जरी आपण म्हणलं तरी यू आर गोइंग टू सॉल्व अराउंड 8700 MCQs इन आर एंटायर कोर्स इनसाइड दी क्लासरूम. 8500 MCQ सॉल्विंग इनसाइड दी क्लासरूम, यापेक्षा वेगळं काय हवंय तुम्हाला? फक्त काय असतं, उठलं की झेरॉक्स घे. इथं सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन सुरू केल्यानंतर हा एक नवीन डिसीज जडतो लोकांना, सेंटर जाऊन झेरॉक्सेस गोळा करणं. वाचत कोणी पण कलेक्टिंग झेरॉक्स ही हॉबी असते. माझं म्हणणं सिव्हिल सर्व्हिसेसमधल्या लोकांच्या 90% लोकांची हॉबी आहे की व्हॉट इज युअर हॉबी? कलेक्टिंग दी झेरॉक्स. नाही घ्यायची. मी हे सगळं का सांगतोय? तुमच्या बेसिक रीडिंगसाठी, तुमच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी तुम्हाला लागणाऱ्या 90% थिंग्स विल बी प्रोव्हाइडेड बाय दी क्लास. 10% व्हॅल्युएशन जे करावं लागतं करंट अफेअर्समधनं होतं, द हिंदूमधनं होतं, तुमच्या काही व्हिडिओजमधनं होतं, ओरिएंटेशनमधनं होतं. सो एवढ्या फक्त मोजक्या गोष्टी वेगळ्या जर केल्या, यू आर नॉट एक्सपेक्टेड टू डू एनिथिंग एक्स्ट्रा. सो दिस इज सिम्पलेस्ट वाला पॅटर्न. सो that's why I told you on first wala line, if you want to clear this examination, wherever you are studying, you should have one thing very crystal clear in mind, that you must learn to trust the system. तुम्ही सिस्टीमवर विश्वास ठेवायला शिकलात की ऑटोमॅटिकली सिस्टीमच्या चांगल्या गोष्टी दिसायला सुरू होतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे की आपला अभ्यास त्या कॉन्फिडन्सनं होतो जो अदरवाईज होत नाही. करेक्ट आहे? सो आता मी एक एक पॉईंट तुम्हाला सांगतो या पॅटर्न नंतर. प्रिपरेशन करताना लेट्स थिंक अबाउट युअर डेली शेड्यूल. कारण मला माहिती की खूप सगळे लोक याच्यानंतर भेटायला येण्याचं मला डेली शेड्यूल कसा असायला हवा. सो लेट्स वर्क ऑन दिस पर्टिक्युलर डेली शेड्यूल, की तुमचा प्रिपरेशनचा पॅटर्नचा शेड्यूल कसा असायला हवा. सी, हे सगळं सांगत असताना मी तुम्हाला ऑलरेडी काय काय रीडिंग करावं एक एक मुद्दा बाजूला घेऊन सांगतो. तुमच्या लक्षात आलं ना? आत्तापर्यंत आपण 2 पॉईंटर वर्कआउट केलं. पहिलं वर्कआउट केलं योजना मॅगझिनवरती, आणि दुसरं कशावरती वर्कआउट केलंय? काय सांगितलं तुम्हाला? हिंदूमधल्या 2 गोष्टीबद्दल आपण डिस्कस केलं. पहिलं कॉलम्स ॲनालिसिस आणि सेकंडवाला लेटर्स टू एडिटर. आणि सोबत मी तुम्हाला काय सांगितलं, काय बनवायला सांगितलंय? नोटबुक. हां, लँग्वेजवाला नोटबुक्स मगाशी मी सांगायचं विसरलो. या ठिकाणी ज्यावेळेस मी तुम्हाला सांगत होतो ना, ती माझा फॉल्ट आहे, ओघात राहून राहील. हां, वेन वी आर थिंकिंग अबाउट दिस हाफ मार्क एक्स्ट्रा, इथं सांगायचं राहिलं तर या हाफ मार्क एक्स्ट्रा तुम्ही प्रत्येकानं काय करायचं? मेक 7 नोटबुक. या 7 नोटबुक तुमच्या नोट्स मेकिंगसाठी नाही. मी नोट्स मेकिंगबद्दल बिलकुल बोलत नाही. नोट्स मेकिंगबद्दल आपण 2, 3, 4 महिन्यानंतर डिस्कस करणार आहोत. आता आपला कन्सर्न नोट्स मेकिंग बिलकुलच नाही आहे. आय एम टॉकिंग अबाउट मेकिंग ऑफ 7 नोटबुक्स फॉर व्हॅल्यू ॲडिशन, 7 नोटबुक्स फॉर हाफ मार्क एक्स्ट्रा. 7 नोटबुक फॉर व्हॉट? फॉर 4 असतील GS 1, 2, 3, 4, 4 नोटबुक. पुढच्या 2 असतील ऑप्शनल 1, 2, 2 पेपरसाठी. आणि ती 7वी कशासाठी असेल? इट विल बी फॉर एस्से. ऑप्शनसाठी 2 असतील आणि एस्सेसाठी काय असेल? एस्सेसाठी विल हॅव 1 नोटबुक. यामध्ये काय करायचं? या सगळ्या नोटबुकमध्ये जेव्हा कधी तुम्हाला काही रीड करताना एखादा एक्झाम्पल, एखादी स्टोरी, एखादं कविता, एखादी पोएम, एखादा फ्रेज जो तुम्ही ट्विटरवर असाल, रेडिटवर असाल, लिंक्डइनवर असाल, और ज्या सोशल मीडियावरती तुम्ही जे काहीतरी अवांतर रीड करताय, ते रीड करताना तुम्हाला वाटलं की ही पर्टिक्युलर लाईन माझ्या एस्सेत येऊ शकते, GS 1 मध्ये, GS 2, GS 3, GS 4 मध्ये येऊ शकते, और माझ्या ऑप्शनच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी कामी येऊ शकते, ती गोष्ट या ठिकाणी लिहून काढायची. 7 नोटबुकमध्ये ती गोष्ट या ठिकाणी लिहून काढायची. मी सोबतच तुम्हाला काय करतो, नोट्स मेकिंग बद्दल सुद्धा सांगतो, सो दॅट हे तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. सो यू हॅव टू मेक 7 नोटबुक्स फॉर व्हॉट? 7 नोटबुक्स कम्प्लिटली डेडिकेटेड फॉर हाफ मार्क एक्स्ट्रा और कम्प्लिटली डेडिकेटेड फॉर व्हॅल्यू ॲडिशन. 7 नोटबुक कम्प्लिटली ओनली अँड ओनली फॉर व्हॅल्यू ॲडिशन अँड नथिंग एल्स. फक्त व्हॅल्यू ॲडिशनसाठी द्यायचं, बाकी कशासाठी द्यायचं नाही. करेक्ट आहे? आता जर या 7 नोटबुक या ठिकाणी दिल्या गेल्या तर मग सर नोट्स मेकिंग यात करायची का? नो नोट्स मेकिंग इन दीज 7 नोटबुक्स. 7 नोटबुक्स आर ओनली फॉर व्हॅल्यू ॲडिशन. या कम्प्लीट सेपरेट ठेवायच्या. हे तुम्ही डिजिटल सुद्धा करू शकता. देन व्हॉट अबाउट नोट्स मेकिंग? त्याच्याबद्दल थोडक्यात हिंट देतो अबाउट नोट्स मेकिंग. सो फर्स्ट वाला द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, नोट्स मेकिंग किती महत्त्वाचं आहे. आय हॅव अ स्ट्रेट परसेप्शन, माझं जजमेंट आहे, नोट्स मेकिंग इज नॉट स्टडी.
नोट्स मेकिंग इज क्लरिकल वर्क. ज्या लोकांना कारकून व्हायचं आहे, ज्या लोकांना क्लर्क व्हायचं आहे, त्या सगळ्या लोकांनी मस्त छानपैकी रोज नोट्स काढाव्या. आणि आय टेल यू, मेनी ऑफ यू माइट लव्ह नोट्स मेकिंग, लाईक नोट्स मेकिंग. वाय? नोट्स मेकिंग करायला गेले की माणूस थकतो, चेहरा काळवंडून जातो, कंटाळून जातो. मग माणसाला वाटतं की किती कष्ट झालं. राईट? नोट्स मेकिंग इज ॲब्सोल्युटली क्लरिकल वर्क. नोट्स मेकिंगचा आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा अर्थार्थी काही संबंध नाही. ही माझी लर्निंग कोणापासून? प्रशांत वडनेरे सर, जे माझे सिनियर होते. ही इज IAS ऑफिसर इन तमिळनाडू. सो ही टॉट अस हाऊ टू मेक नोट्स. त्यांच्याकडनं जे लर्न झालं ते मी या ठिकाणी तुम्हाला म्हणतो की नोट्स मेकिंग कशी असायला हवी. सो नोट्स मेकिंग करताना काय लक्षात घ्यायचं? व्हॉट एव्हर नोट्स दॅट यू आर मेकिंग, इट शुड नॉट बी ऑन नोटबुक, इट शुड बी ऑन पेजेस. A4 साइज वाला पेजेस. बरोबर आहे? नोट्स केव्हा काढायच्या? फर्स्ट थिंग, आफ्टर 4 months ऑफ युअर प्रिपरेशन. आफ्टर 4 months ऑफ बिगिनिंग ऑफ युअर प्रिपरेशन. नोट्स 4 महिन्याच्या नंतर काढायच्या. ऑर तुम्ही एखादी नोट ही मिनिमम 2 to 3 times रीड केली असेल तर नोट्स काढायच्या. नोट्स मेकिंग शुड नॉट बी मेड, राग यायचा लोकांना सत्यनारायण लिहिलं तर, राईट? इट शुड नॉट बी मेड अ रिच्युअल. नोट्स मेकिंग शुड नॉट बी अ रिच्युअल की सर पहिल्या टॉपिकची झाली, दुसऱ्याची झाली, तिसऱ्याची झाली, सर 6 टॉपिकचे म्हणजे नोट्स काढ. माझं म्हणणं का काढायचे, कुणाला दाखवायचे, कुणाला सांगायचे, कोण मेडल देणार आहे तुम्हाला की सगळ्या विषयाच्या नोट झाल्या? वा छान. नोट्स मेकिंग ऑफ व्हॉट? मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स. The points you forget time and again, the points where you feel की सर मला या ठिकाणी कॉन्फिडन्स येत नाहीये, हे टॉपिक मी पुन्हा पुन्हा विसरतोय, सर मला फील येत नाहीये. फक्त याच गोष्टींच्या नोट्स काढायच्या. अँड नोट्स मेकिंग ऑफ ओनली दोज टॉपिक्स ऑन विच यू फील की यावरती क्वेश्चन येऊ शकतो, याच गोष्टींच्या नोट्स काढायच्या. अदरवाईज कशाच्याही नोट्स काढायच्या नाही. राहील क्लॅरिटी? आणि हे कळण्यासाठी वी रिक्वायर मिनिमम 3 to 4 months. कशाच्या नोट्स काढायच्या हे कळण्यासाठी वी नीड मिनिमम 3 to 4 months हे अंडरस्टँड करण्यासाठी. मग नोट्स मेकिंग रिच्युअल करायचं नाही, आरामात हळूहळू मजेत करायचं. कशी नोट्स काढायची? तर हे A4 साईजचं पेज आहे. लेटेस्ट इमॅजिन करा, हे A4 साईजचं पेज आहे. करेक्ट आहे? इथं तुम्ही लेटेस्ट युअर वर्किंग नोट्स ऑन अर्थक्वेक, तुम्ही अर्थक्वेकवरती नोट्स काढताय. तर मग या ठिकाणी काय आहे? इथं वरती टॉपिकला अर्थक्वेक लिहायचं. बरोबर आहे? आता अर्थक्वेक खूप टेक्निकल आहे. करेक्ट आहे, खूप टेक्निकल आहे. मग या पर्टिक्युलर केसमध्ये वेन यू आर मेकिंग नोट्स एनी टॉपिक, तर काय क्लॅरिटी असायला हवी? मी तुम्हाला काय सांगितलं? यू आर एक्सपेक्टेड टू राईट आन्सर इन हाऊ मेनी वर्ड्स? 150 words और 250 words. त्या ठिकाणी तुम्हाला रीडिंगला सुद्धा वेळ मिळणार नाहीये, काय लिहायचं काय नाही. सो जो काही टॉपिक असेल त्या टॉपिक इथं लिहिल्यानंतर या पेजवरती असा एक पॉईंट काढायचा, एक पॉईंट काढायचा. इथं लिहायचं इंट्रोडक्शन 1, इथं लिहायचं इंट्रोडक्शन 2, I1 I2. या टॉपिकवरती कसा जरी क्वेश्चन आला, कितीही फिरवून क्वेश्चन आला तरी सुद्धा आय शुड हॅव 3 to 4 इंट्रोडक्शन्स रेडी. बीट विमेन्सचा टॉपिक असेल, बीट डिझास्टर मॅनेजमेंटचा टॉपिक असेल, इंटरनल सिक्युरिटीचा असेल, एमर्जन्सीवाला टॉपिक असेल, प्रेसिडेंटवाला टॉपिक असेल, कोणताही टॉपिक आला, तुम्हाला टॉपिकचं क्लासिफिकेशन करायचं आहे. जे आम्ही तुम्हाला देऊ की कोणते टॉपिक आहेत, तुम्हाला एक सेल्फ ॲनालिसिस शीट मिळेल. त्या सेल्फ ॲनालिसिस शीटमध्ये सगळ्या टॉपिकची लिस्ट असेल आणि सोबत तुम्ही ॲडिशनली टॉपिक काढू शकता. पण त्या टॉपिकचे इथं 1 2 3 1 2 3 इंट्रोडक्शन तयार असायला हवे. देन कम्स द क्वेश्चन, सर या 3 एवढ्या एक A4 साइज, आय एम टॉकिंग अबाउट जस्ट ओनली A4 साइज वाला पेज. आय एम नॉट टॉकिंग अबाउट 6-7 पेजेस. सिंगल A4 साइज वाला पेज. या ठिकाणी तुमचा प्रश्न आहे की सर या एवढ्या छोट्या भागात 3 इंट्रोडक्शन कसे बसतील? तर यू आर नॉट एक्सपेक्टेड टू राईट सेंटेन्सेस ऑफ इंट्रोडक्शन. नो, जस्ट वर्ड्स अबाउट द इंट्रोडक्शन, की यामध्ये काय असू शकतं, यात काय असू शकतं, यात काय असू शकतं. सो दॅट जे सगळ्यात सुरुवातीला मी सांगितलं होतं की अंडरलाईन केलं की आपण आपल्या ब्रेनला काय सांगतो? काळजी करू नको. मी अंडरलाईन केलं, तू विचार करू नको. या ठिकाणी आपण उलटं करतोय. आपण सगळं वाक्य लिहितच नाहीयेत. आपण काय करतोय? फक्त वर्ड लिहितोय. हे तुमच्या ब्रेनचं काम असेल त्या वर्डला प्रोसेस करणं, अनालाइज करणं, इलॅबोरेट करणं, त्याला रिप्रोड्यूस करणं. सो आपण ब्रेनला कामाला लावतोय. इट इज सायन्स. इथं इंट्रोडक्शन, इथं खाली
तुमचं कन्क्लुजन इथं खाली एक दोन कन्क्लुजन. हां, आता महत्त्वाची गोष्ट काय की जेव्हा तुम्ही या लेवलला नोट्स प्रिपेअर करताय, ऑटोमॅटिकली समजा यातली एखादी लाईन इंट्रोडक्शनसाठी वापरली तर बाकीच्या 5 लाईन तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंगसाठी वापरू शकता ना. सो यू आर कलेक्टिंग डेटा, यू आर कलेक्टिंग दोज वर्ड्स. त्याच्यानंतर या टॉपिकबद्दलचे पॉझिटिव्स काय आहेत, 4-5 पॉईंट लिहायचे. या टॉपिकचे निगेटिव्स काय आहेत, 1-2-3-4 पॉईंट लिहायचे. या टॉपिकबद्दलचं समजा काही सोल्युशन असेल, रिफॉर्म असेल, 1-2-3-4 पॉईंट या ठिकाणी लिहायचे. इथं कीवर्ड्स टाकायचे, 10 कीवर्ड्स या टॉपिकबद्दल लिहून ठेवायचे. सडन रिलीज ऑफ एनर्जी थ्रू दी मूवमेंट ऑफ सेस्मिक प्लेट्स. अर्थक्वेक इज अ डिझास्टर विच हॅपन्स ड्यू टू मूवमेंट इन दी अर्थ्स क्रस्ट. हे तुमचं उत्तर झालं. सडन रिलीज ऑफ एनर्जी ड्यू टू मूवमेंट ऑफ दी सेस्मिक प्लेट्स. मला सांगा तुमचं टेक्निकल का माझं टेक्निकल आहे? माझं टेक्निकल आहे. का? कारण मी या ठिकाणी नोट्स बनवताना सडन रिलीज, सेस्मिक प्लेट्स, मूवमेंट ऑफ दी प्लेट्स, मी काही कीवर्ड्स असे लिहिले की पेपर चेकरला वाटावं आन्सर इज इंटेलेक्च्युअल. Civil services will not give you marks if your answers are vague, general and not up to the mark. So इथं कीवर्ड्स लिहिले. या ठिकाणी तुम्ही काय करताय, इथं 2 पार्ट करताय. इथं काय एक्झाम्पल असू शकतात ते लिहून काढताय. या ठिकाणी तुम्ही लेटेस्ट व्हॅल्यू ॲडिशनचा विचार करताय. ही डायग्राम टाकू शकतो. लेटेस्ट कर्नाटकच्या हम्पीमधली केस स्टडी टाकू शकतो. महाराष्ट्र मेळघाटमधली केस. सो इथं लिहा ना हम्पी, मेळघाट. यू राईट डाऊन इट ओव्हर हिअर. आणि असं का करायचं, हे झाल्यानंतर तुमच्याकडे फोन असतो, त्या फोनमध्ये डिटेलिंग करा. असं का? कारण जेव्हा एक्झामिनेशनला जाण्याच्या अगोदर तुम्ही शेवटच्या अगोदरच्या रात्री रिव्हिजन करणार आहात त्यावेळेस तुमच्या आय स्पॅनमध्ये हे बसायला हवं. वाय इट शुड सिट इन युअर आय स्पॅन? रिझन बिंग की तुमची सबकॉन्शियस मेमरी त्यावेळेस ॲक्टिवेट असते. तुमचं मन जरी पेपर होईल का नाही, चांगला जाईल का नाही हे विचार करत असलं तरी सबकॉन्शियस मेमरी इज टेकिंग दी फोटो, स्टोरिंग इन इन्फॉर्मेशन, टेकिंग फोटो, स्टोरिंग इन्फॉर्मेशन. अँड वेन यू कम अंडर प्रेशर इन दी एक्झामिनेशन हॉल, तुमची सबकॉन्शियस मेमरी विल प्रोव्हाइड यू दिस एंटायर इन्फॉर्मेशन टू राईट व्हेरी गुड आन्सर्स विच विल गिव्ह यू हाफ मार्क एक्स्ट्रा दॅन ऑल अदर पीपल. इट इज अन इंटिग्रेटेड अप्रोच. Reading books is not going to help you clear the civil services examination. हे सगळं वर्षभराचे अंडरस्टँडिंग आय एम टेलिंग ऑन फर्स्ट डे. यातल्या 90% गोष्टी तुम्हाला नाही कळल्या त्याच्यावर चांगलं काहीच नाही आहे. 1 महिना देवाला देऊन टाकायचा, निवांत राहायचं. का? वेन यू आर गिविंग दिस 1 मंथ टू गॉड, की जे होईल ते होईल, याचा अर्थ यू आर रिस्पेक्टिंग युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला सिरियसली घेताय, स्वतःला वेळ देताय, स्वतःला अंडरस्टँडिंगला वेळ देताय. 1 महिनाभर काहीच नाही कळलं, खूप चांगली गोष्ट, डोंट वरी. 1 महिना माझ्याकडनं सर रीडिंगच झाले नाहीत त्याच्यावर चांगलं काहीच नाही, डोंट वरी, ट्रस्ट मी. महिनाभर तुम्ही स्वतःला वेळ दिलात, हळूहळू प्रोसेस अंडरस्टँड केली, इंटरनलाइज केली, गोष्टी कळणं आणखीन जास्त सोपं होऊन जातं. सो दिस इज नोट्स मेकिंग. आणि 7 नोट्सबद्दल लक्षात आलं. त्याच्या 7 नोटबुक मी तुम्हाला म्हणलो त्या फक्त व्हॅल्यू ॲडिशनसाठी आहेत. त्यात हे करायचं नाही आहे. हे नोट्स मेकिंग कम्प्लीट सेपरेट करायचं आणि सिंगल पेज. त्यामध्ये पण तुम्हाला एकाच पेजवर नाही केलं तरी चालतं, 1-2 मागच्या पेजला गेलं तरी चालतं. पण असं काढा तुम्ही खूप जास्त, तुम्ही प्रत्येकाला 10-10 पॉईंट लिहित बसत काही व्हॅल्यू आहे का नाही आहे. कारण 10 पॉईंट लिहिण्या एवढा तुम्हाला स्पेसच नाही आहे. तुमचा आन्सर किती वर्ड्समध्ये, 150 और 250. मग 10 पॉईंट्स काढायचेत का? कारण आणि नशीब एवढं वाईट असतं की 10 पॉईंट जर काढले ना तर आपल्याला ॲक्च्युअल एक्झामिनेशनमध्ये जे नॉन सिरियस पॉईंट तेच वरती येतात आणि आपल्या आन्सरला कॉम्प्रोमाइज करतात. सो की मोस्ट इम्पॉर्टंट 5 पॉईंट्स, बाकीचे 5 पॉईंट ऑटोमॅटिकली आपल्या आन्सरमध्ये सहज येऊन जातात. क्लिअर? सो दिस इज अबाउट नोट्स अँड नोट्स मेकिंग. आपण कुठं होतो आता, 1 मिनिट. हां, वेअर डेली शेड्यूल. सो टेक्निकली आता मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही 7 वाजता आवराआवरी करून तुम्ही 8 पर्यंत लेक्चर हॉलला पोहोचायला हवं. 7 to 8 यू विल बी हिअर इन दी लेक्चर हॉल ऑलमोस्ट बाय 7:30. 7:30ला येऊन बसायला हवं. सकाळचा अभ्यास खूप चांगला असतो. 7 to 8 यू आर रीचिंग दी क्लासरूम, बरोबर आहे. त्यानंतर 8 to 1:30 विल बी युअर क्लास. 8 to 1:30. आता हे मी तुम्हाला रिअलिटी का सांगतोय, कारण आफ्टर अ मंथ यू ऑल आर गोइंग टू कम अँड कंप्लेंट की सर अभ्यासाला वेळच मिळत नाही, काय करू. अभ्यास नका करू, एव्हरीवन. आणि तुमच्या सगळ्यांचे सेम इश्यूज असतात, मला वाचायला वेळच मिळत. माझं काय म्हणणं आहे की आपल्याकडे 24च तास आहेत, त्यापेक्षा जास्त कुणाकडेच नाही आहेत. सो टेक्निकली विचार करा, जर 8 पासून 1:30 आपला क्लासमध्ये गेला तर मला सांगा कुठनं वेळ मिळणार आहे? नाहीच वेळ मिळणार आहे. वाय डोंट यू ॲक्सेप्ट दिस पर्टिक्युलर रियालिटी? वी ॲक्सेप्ट दिस रियालिटी. ही रिअलिटी ज्या मोमेंटला तुम्ही ॲक्सेप्ट कराल, यू विल स्टडी रिअलिस्टिकली.
बरं, महत्त्वाची गोष्ट काय, वेन आर अटेंडिंग क्लास फ्रॉम 8 o'clock to 1:30, इज इट नॉट युअर स्टडी? ही स्टडीच आहे ना. मग तुमचं मेन काम, बरं महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही स्वतः रीडिंग करणं आणि फॅकल्टीने तुम्हाला टीच करणं, दोन्हीमध्ये कुठं कॉम्प्रिहेन्शन जास्त असेल, अंडरस्टँडिंग जास्त असेल? फॅकल्टीने टीचिंग करताना. सो इट इज वन ऑफ द बेस्ट स्टडी. सगळ्यात चांगली स्टडी या ठिकाणी होती की तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होते. आफ्टर 1:30, पहिल्या महिन्यात 1:30 to 3 o'clock मस्त छानपैकी लंचला वेळ द्यायचा, फुल वेळ द्यायचा, एकदम घाई नाही करायची. 1:30 to 3 o'clock आरामात यायचं, वेळ द्यायचा स्वतःला निवांत. त्याच्यानंतर 3 ते, आता ऑप्शनल आपण झाल्यानंतर परत टाइम टेबल चेंज करूया. सध्या आपण असं इमॅजिन करूया की सध्या राईट नाव यू आर नॉट गोइंग फॉर एनी ऑप्शनल क्लासेस. सो आता काय असेल? सो इथून पुढं 3 to 5:30, 5:30 6, 6 to 8:30, 8:30 to 9:30, 9:30 to 11:30. दिस इज द टाइम दॅट यू आर हॅव्हिंग. बरोबर. आता महत्त्वाची गोष्ट, हा जो 9:30 to 11:30 आहे, हा देवाला सोडून द्यायचा. यावेळेत काय वाचून होत नाही, यावेळेत काय डोक्यात शिरत नाही, काही अंडरस्टँडिंग होत नाही. फक्त आपण काय करतो, आपला इगो सॅटिस्फाय करण्यासाठी 9:30 ते 11:30 बसलेलो असतो. मला विचारा, शेजारचा उठत नाही म्हणून जबरदस्ती 11:30 पर्यंत मी अभ्यासिकेत बसायचो. जेवण करून आल्यानंतर कधी कधी सगळं ठार कळायचं नाही, पण तो उठत नाही ना, इगो, नथिंग एल्स. फक्त आपण ॲक्सेप्ट करत नाही की मला इगो आहे, हा सुद्धा इगो आहे. ठीक आहे, यू विल रिअलाइज सिव्हिल सर्व्हिस प्रोसेस अशी आहे, इट विल मेक यू वायझर, इट विल मेक यू बुद्धा, डेफिनेटली. सो 9:30 to 11:30 ला काय करायचं या वेळेला? इफ यू वॉन्ट वॉच व्हिडिओ फ्रॉम आवर ॲप, इफ यू वॉन्ट टू मेक नोट्स, मेक नोट्स. इफ यू वॉन्ट टू राईट समथिंग, राईट ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम. या ठिकाणी आपलं यूट्यूबवरचं द हिंदू ॲनालिसिस पाहायला घ्यायचं. यूट्यूबवरचं द हिंदू ॲनालिसिस हे पाहायला घ्यायचं. 9:30 to 11:30. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 9:30 to 11:30 मध्ये रीड 5 PYQ ऑफ UPSC मेन्सवाला. स्टार्ट रीडिंग दी क्वेश्चन. तुमच्या सगळ्या, तुम्हाला उद्या किंवा परवामध्ये सगळ्या UPSC PYQचं बुक मिळून जाईल. सगळं तुम्ही आजपासून सगळ्यात मेन काम काय, सगळ्यात मेन टार्गेट, बाकी तुम्ही काही नाही केलं, अभ्यास काहीच नाही केलं, एक महिनाभर पुस्तक नाही उघडलं तरी सुद्धा चालते. या महिन्यामधलं सगळ्यात मेन टार्गेट, आय एम टेलिंग यू, यू शुड डेली रीड ॲट लिस्ट 25 PYQ ऑफ मेन्स. ओनली रीड. फक्त वाचायचं, जास्त डोकं नाही लावायचं, फक्त वाचायचं. आय एम टेलिंग यू, रीड 25 PYQ every day from today onwards. Reason, unless and until you read what kind of questions are asked by UPSC, you won't be able to read what, why, when, how. जर तुम्हाला कोणत्या टाईपचे क्वेश्चन UPSC विचारते हे कळलंच नाही तर मला सांगा, तुम्ही जे रीड करता याला शून्य व्हॅल्यू आहे. For example, civil services will never ask you question like who is the president of India, what are the qualifications of president of India, what are the functions of president of India, and how to remove president of India. Never. UPSC will ask you question, Indian president is criticized merely as a rubber stamp. Rubber stamp माहिती आहे? रबरी शिक्का. So Indian president is merely criticized as a rubber stamp. What is your opinion? Discuss with suitable examples. और एक वर्ष असं झालं होतं की बाळासाहेब ठाकरेंवरती सोशल मीडियावरती 2 मुलींनी खूप मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्याच्यानंतर मुंबईमध्ये थोडंसं दंगल सदृश वातावरण झालं होतं. सो त्या वर्षी UPSCने क्वेश्चन विचारला होता, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमधलं एक पर्टिक्युलर प्रोव्हिजन आहे, हे प्रोव्हिजन काय म्हणतं, तुम्हाला कसं प्रोटेक्शन देतं काय. सो वॉट एव्हर करंट अफेअर्स विच आर हॅपनिंग त्याच्यावरती क्वेश्चन असणार आहे. स्टेट ऑफ हॉर्मुजमधलं वॉर सुरू आहे, तुम्ही काय करता, स्टेट ऑफ हॉर्मुज कशाला जोडतं, त्याची किती विड्थ आहे, त्याची किती लेंथ आहे, त्याचं हिस्ट्री काय होतं, कोणी ओपन केली, किती खुदाई केली, त्याचं चॅनल किती आहे. नाही,
UPSC will ask you question, what are the impact of Strait of Hormuz fiasco on Indo-Israel ties, on Indo-Russia ties, on Indo-European Union free trade agreement. म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझ मधल्या वॉरमुळं इंडिया आणि युरोपियन युनियनमध्ये जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट चालू आहे याच्यावरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे सिव्हिल सर्व्हिसेस विचारते. आणि आपण काय वाचत बसतो? जनरल नॉलेज. स्टेट ऑफ हॉर्मुझ, त्याला स्टेट ऑफ हॉर्मुझ का म्हणायचं? लेंथ किती आहे, सॉरी विड्थ किती आहे, लेंथ किती आहे, किती लांबीची मिसाईल टाकू शकतो, किती लोक मेले, किंवा आपण पाठ करतो की काय ती जी शिप होती त्या शिपचं नाव कसं मराठी होतं, शिप थायलंडची कशी होती, त्या कॅप्टनची नावं काय होती, त्यांच्या घरचे कोचिंग क्लासेस वाला have made this civil services examination a general knowledge ची परीक्षा. Trust me. And it is not an examination of general knowledge, it is an examination of perspective. So सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या सिव्हिल सर्व्हिसच्या प्रिपरेशनमध्ये आय एम टेलिंग यू, आजपासून, आता तुम्हाला बुक 1-2 दिवसात मिळेल, पण आजपासून तुमचं सगळ्यात पहिलं काम आहे UPSCचे PYQ वाचायला घ्यायचे. खूप कंटाळा आला तर मी तुम्हाला सांगणार केस स्टडीज वाचायला घ्या ना, मस्त स्टोरीज आहेत, छान मला स्टोरीज दिल्यात की हे कसं असतं, हे कसं असतं. यू स्टार्ट रीडिंग दी स्टोरीज. 8:30 to 9:30 तुमचा डिनरचा टाईम आहे, बरोबर. 6 to 8:30 क्रीम टाईम आहे, चांगला टाईम आहे, तुमचा खूप चांगला अभ्यास होऊ शकतो. या ठिकाणी यू मस्ट रीड आयदर GS ऑर ऑप्शनल. त्याच्यानंतर 1:30 to 3 o'clock लंच, 3 ते 5 क्लास टीचिंग. काय रीडिंगला घ्यायचं? क्लास टीचिंग. 5:30 to 6 शुड बी अ टी ब्रेक. सर मी चहा पित नाही, मग फक्त ब्रेक पण गरजेचा आहे. सर मी सलग 4 तास बसू शकतो, तू सलग 4 तास मनानं बसू शकतो, तुझ्या ब्रेनला 4 तास कळत नाही. सर मी एका पोत्यात 100 किलो सामान भरू शकतो, पण पोत्याची कॅपॅसिटी 30 किलो आहे. तू भरू शकतो पण त्याची कॅपॅसिटी असायला हवी. यू आर गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? सो मेक अ स्लॉट ऑफ 2 hour, तुमच्या सोयीनावर 2.5 hour. फक्त महत्त्वाचं काय की आज क्लासमध्ये जे टीचिंग झालेलं आहे हे तुम्ही जेवणानंतर लगेचच्या लगे गो थ्रू करायला हवं, तर त्याला व्हॅल्यू आहे. मग देन कम्स दी क्वेश्चन की सर सगळे पुस्तकं वाचायची का, रेफरन्स मटेरियल वाचायचं का? म्हणजे तुम्हाला लक्षात येते का की यू आर नॉट गेटिंग ॲम्पल अमाऊंट ऑफ टाइम टू रीड बुक्स ऑर नोट्स ऑर ऑल दिस थिंग्स. मग सर 3 ते 5:30 मध्ये क्लासमध्ये सगळे जे टीच करून झाले रीडिंग होईल का आमच्याकडनं? नाही होणार आहे, बिलकुलच नाही होणार आहे. का नाही होणार आहे? कारण रेफरन्स मटेरियलमध्ये त्या एका टॉपिकसाठी 25 पेजेस दिलेत आणि सरांनी ते 25 पेजेस किती मिनिटात शिकवलेत? अर्ध्या तासात शिकवत. मग कसं रीड करायचं? नाही, रेफरन्स मटेरियल रीडिंगला आत्ता वेळ द्यायचा नाही. आता फक्त काय करायचं, क्लास टीचिंगमध्ये तुम्हाला ज्या PPT असतील और ज्या तुम्हाला PDF असतील और ज्या तुम्हाला नोट्स असतील, या नोट्स फक्त रीड करायच्या, जेवढं होईल तेवढं. लेटस आज तुम्ही तो पर्टिक्युलर टॉपिक रीडिंगला घेतला आणि तुमच्याकडनं अर्धाच रीड करून झाला, सोडून द्यायचं. उद्या जो नवीन टॉपिक होईल तो नवीन टॉपिक घ्यायचा. का सोडून द्यायचं? कारण क्लासमध्ये तो कॉन्सेप्ट एकदा तुमच्या डोक्यातनं गेलाय, एकदा तुम्ही त्याला चांगलं अंडरस्टँड केले. मी तुम्हाला सांगणार, तुम्ही जर मागचं वाचायचं बाकी आहे, मागचं वाचायचं बाकी आहे, मागचं बाकी आहे, हा सगळा विचार करत 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 जर तुम्ही सगळं ओझं कॅरी करत बसलात ना, तर एक वेळ अशी येईल की ज्यावेळी तुम्हाला काहीच वाचावं वाटणार नाही. तुम्हाला वाटेल की मला नाही वाचायचं हे, सर माझ्याकडनं कव्हर होऊन, देन यू विल स्टार्ट गेटिंग डिमोटिवेटेड. म्हणून आजचं शिकवणं वाचून नाही झालं, सोडून द्यायचं. द डे यू आर गेटिंग एनी हॉलिडे ड्यू टू एनी रिझन और अ संडे, और एखाद्या दिवशी तुम्हाला वाटतं की नाही आज क्लासला जावं असं वाटत नाही, त्या दिवशी जो सगळा बॅकलॉग उरला आहे मागच्या रीडिंगचा तो सगळा रीडिंग करायचा. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, एखादा टॉपिक किंवा एखादं बुक फर्स्ट पेजपासून लास्ट पेजपर्यंत रीडिंग करण्याचा हट्ट सोडून द्या. एका टॉपिकचा क्वेश्चन दुसऱ्या टॉपिकसोबत इंटरकनेक्टेड नसतो, आणि जो इंटरकनेक्शन असतं ते एक वर्षभरानंतर वेन यू विल रीड युअर एंटायर सिलेबस, त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली ते इंटरकनेक्शन करता येईल, त्यावेळेस तुमची गैरसोय होणार नाही. पण आत्ताच्या मोमेंटला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? स्टार्ट रीडिंग PYQ. आणि त्या दिवशी जे झालंय याच्या PPT तुम्हाला या ठिकाणी सर PDF करून देतील, त्या PDF फक्त गो थ्रू करायच्या, नथिंग एल्स. त्यापेक्षा वरती जास्त काहीही करायचं नाही. क्लिअर ही अंडरस्टँडिंग? चलो, सो हा झाला तुमचा डेली शेड्यूल. परत एकदा, हां 7 ते 8 यावेळी तुम्ही कंपल्सरी काय करायचं? UPSC मेन्सचे PYQ रीड करणं. इथं सुद्धा क्लास टाईममध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो UPSCचे PYQ रीड करायला घ्यायचे.
या सगळ्यांच्या सॉफ्ट कॉपी त्या ठिकाणी ॲपवरती अवेलेबल आहेत. सगळ्या तुम्हाला ज्या नोट्स हार्ड कॉपी मिळणार आहेत, या सगळ्या नोट्सच्या हार्ड कॉपीच्या सॉफ्ट कॉपीसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. सो तुम्हाला नॉट नेसेसरी की खूप ओझं कॅरी करायचं दप्तर ते सगळं नाही. सी एव्हरीथिंग हॅज बीन सी एव्हरीथिंग हॅज बीन सिम्प्लिफाईड. द ओनली थिंग काय की तुम्हाला या ठिकाणी वर्क करताना प्रिपरेशन करताना थोडंसं प्रॅक्टिकली प्रिपरेशन करायचं आहे. बाकी मी अवेलेबल आहे, फॅकल्टीज अवेलेबल आहे, पण तुम्हीच मनाने ठरवता की सर तुम्ही बिझी आहेत, मला सांगू द्या मी बिझी आहे. जर कुठं बिझी असेल तर लेक्चरमध्ये आहे, इथं येतो मी, त्यावेळेस लेक्चर असतं, लेक्चरनंतर आय एम रेडी टू वेट फॉर अन आवर और 2 or 3. यू कॅन टेल मी किती वेळ हवं तेवढं थांबवू शकतो. सो हा झाला तुमचा डेली शेड्यूल. 3 ते 5:30, 6:30 ते 5:30, 6, 6 ते 8:30, 8:30 ते 9:30. मी डिनरला त्याला खूप जास्त वेळ दिला, एवढा वेळ तुम्हाला द्यायची गरज नाही. नाही तर सर म्हणले तासभर जेवा. थोडंसं 9:30 ते 11:30 या वेळेत तुम्हाला द्यायचं आहे, राईट. हा सिम्पलवाला कॉन्सेप्ट झाला. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक छोटासा पॉईंट आहे. तुम्ही ॲडमिशन घेतलं की तुम्हाला एका रेकॉर्डेड बॅचला ॲक्सेस मिळतो, करेक्ट आहे, रेकॉर्डेड बॅच. सो जे 6 ते 7 दिवस सध्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत टीचिंग सुरू होईपर्यंत, माझं म्हणणं आहे की त्या रेकॉर्डेड बॅचमधनं सगळ्यात पहिलं काम काय करायचं, टेक एनी 2 सब्जेक्ट्स, एनी 2 सब्जेक्ट्स अँड स्टार्ट वॉचिंग व्हिडिओज ऑफ दोज सब्जेक्ट. स्टार्ट वॉचिंग व्हिडिओज ऑफ दोज 2 सब्जेक्ट्स. वाय? पुष्पा पिक्चरचा तुम्हाला पुस्तक दिलं वाचायला आणि पिक्चर दिला पाहायला, दोन्हीपैकी काय जास्त चांगलं लक्षात राहील, मूवी का पुस्तक राहील लक्षात? पुस्तकात असं इमॅजिन होतं का? नाही होत. मग when you have this particular understanding, why you are forcing to read the books and read the books? का? कारण तुम्हाला तसं बनवलं गेलं. आणि तसं का बनवलं गेलं? कारण जोपर्यंत कोचिंग क्लासवाले माझ्यासारखे तसं गोष्टी अवघड करत नाहीत तोपर्यंत तुम्ही फीस भरत नाही. और जोपर्यंत एखादा तो पास झालेला ऑफिसर हे सांगत नाही की मी खूप कष्टात अभ्यास केला, मगरीच्या जबड्यात बसून अभ्यास करायचो, चड्डी फाटकी होती, मग तोपर्यंत तुम्हाला त्या अधिकाराचं कौतुक वाटत नाही की हां साहेब किती मोठे. तुम्हाला काय कळतं, स्टार्ट वर्किंग ऑन इट. याला एक सिम्पलवाली लाईन सांगतो, माइट बी तुम्ही वर्षाच्या शेवटी लक्षात घ्या, तुम्ही आत्ता पण कधी घेतली नसेल. स्वतःला सिरियसली घ्यायला शिका. ट्रस्ट मी, ही खूप महत्त्वाची, खूप लॉंग लास्टिंग लाईन आहे. स्वतःला सिरियसली घ्यायला शिका, स्वतःला किंमत द्यायला शिका. तुमचा प्लान, तुमची मॅनेजमेंट सगळं तुम्हाला ऑटोमॅटिकली करता येईल. पण काय, तुम्ही स्वतःला सिरियसली घेत नाही म्हणून आणखीनही तुम्ही त्याच ठिकाणी अडकलाय की सर मग हे कसं, हे कसं, हे कसं. व्हेरी इम्पॉर्टंट लाईन आहे, स्वतःला सिरियसली घ्यायला शिका. व्हिडिओज पाहायला सुरू करायचं. तुमच्या त्या ॲपमध्ये व्हिडिओज पाहण्यावर कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही आहे. यू कॅन वॉच एनी व्हिडिओ 1000 टाइम्स. त्यामध्ये मग तुम्ही इंटरेस्टिंगवाले व्हिडिओ बघायला घ्या. पॉलिटी असेल, तुम्हाला वाटतं इकॉनॉमी असेल, और तुम्हाला वाटतं की IR पाहायचं आहे, IRचे व्हिडिओज पाहायला घ्या. एनी व्हिडिओ. फक्त व्हिडिओ बघताना सर मग व्हिडिओ किती वेळात बघायचे, किती वेळा पाहायचे, त्याच्या नोट्स काढाय. लिव्ह अ सिम्पलवाला लाईफ. पहिला महिना जर पॉसिबिलिटी असेल तर माझं म्हणणं की सगळ्या सिलेबसचे सगळे व्हिडिओज बघून घ्या, काहीही लोड नाही, एकदम छानपैकी. कारण काय होईल, तुम्हाला जेव्हा शिकवायला सुरू केलं जाईल ना, तुम्हाला जे वाटतं ना सर व्हिडिओ पाहून पण मी सगळं विसरलो, आपण विसरत नाही. ऑटोमॅटिकली आपल्या सबकॉन्शियस मेमरी ते स्टोअर असतं. सो जेव्हा तुम्ही हे सगळं पाहून घ्याल, ज्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअल टीचिंग सुरू होईल, तुम्हाला ऑटोमॅटिकली आठवेल की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय बघितलं. ऑटोमॅटिकली आठवेल, तुम्हाला कुणी सांगण्याची गरज पडणार नाही. सो व्हिडिओ पाहायला घ्या. यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की माइंड मॅप नको वाचायला, त्याच्या PPT और PDF त्या ठिकाणी दिल्यात, त्या रीडिंगला घ्या. ह्या 2 गोष्टीवर फोकस करा आणि नोट्स मेकिंग करण्याच्या भानगडीत पडू नका सध्या या मोमेंटला. सो तुमच्या लक्षात आलं असेल की मी तुम्हाला बेसिक काय करायला सांगतोय, तर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. आता यासोबत 2 सगळ्यात शेवटवाले पॉईंट आहेत अँड देन विल स्टॉप. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे, सर आम्ही NCERT वाचाव्या का? हो, वाचाव्या ना. कारण सगळे लोक सांगतात सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन करताना कुठून करायला हवं, NCERT रीडिंगपासून करायला हवं. सर काही लोक सांगतात NCERT मधनंच प्रश्न येतात. हो, NCERT मधनंच प्रश्न येतात. मग मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की कोचिंग क्लासेसच्या नोट्समध्ये NCERTला कव्हरेज दिलं नसेल?
तुम्ही जर तुम्हाला मिळालेले माइंड मॅप चेक केले तर NCERT मधला प्रत्येक वर्ड न वर्ड त्यात कव्हर केलाय, एव्हरीथिंग. अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी NCERT मधनं कव्हर केलेली नाहीये. देन वाय वी शुड रीड NCERT? फर्स्ट वाला रिझन, द लँग्वेज ऑफ द NCERT इज अ गव्हर्नमेंट वाला लँग्वेज. सेकंड वाला थिंग, तुम्हाला अभ्यासाची सवय नसते, खूप सगळ्या लोकांना डिग्री वन नाईट फाईटमध्ये काढलेली असते. सो त्यामुळे असं होतं की काहीतरी टाइमपास चाललं असतं, मग आलं हार्ड पुस्तक घेतलं की वाचायला नको वाटतं. सो टू मेक युअर स्टडी इझियरसाठी NCERT वाचणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एखादी केस स्टडी, एखादी डायग्राम और एखादा व्हॅल्यू ॲडिशनल पॉईंट तुम्हाला NCERT मधनं घेऊ शकता, यासाठी NCERT वाचा. फ्यू क्वेश्चन, सर NCERT किती वेळा वाचायला हवा? बिलकुल नाही. जसं वाटल जेव्हा वाटल तसं त्या पद्धतीने NCERT वाचा. नोट्स काढायच्या का? बिलकुल नाही. तुम्हाला दिलेल्या नोट्समध्ये NCERT सगळ्या कवर्ड आहेत. NCERTच्या नोट्स काढायच्या नाही. ज्या 7 नोटबुक मी तुम्हाला बनवण्यासाठी सांगितल्यात, त्या 7 नोटबुकमध्ये जर तुम्हाला वाटलं की NCERT मधला एखादा डेटा, एखादी इन्फॉर्मेशन, एखादं सेंटेन्स, एखादी लाईन तुम्हाला चांगली वाटते आन्सर रायटिंगसाठी, ते त्या ठिकाणी लिहून काढायचं. NCERT कसं वाचायचं? रीड ऑल दी NCERTs लाईक अ नॉवेल. काही लोक सांगतात मी फक्त NCERT वाचून पास झालो, खोटी आहेत ती लोक, तुम्हाला मिसगाईड करणार आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा. हा किंवा काही लोक म्हणतात सर हा पर्टिक्युलर क्वेश्चन NCERTच्या त्या पर्टिक्युलर पेजवरच्या त्या कॉर्नर मधला होता, तो प्रिलिम्स पास झालास का? नाही. अशी लोक असतात जे फक्त मोजक्या गोष्टींनी मिसगाईड करतात. डोंट गो इनटू इट. फॉलो बहिणाबाई चौधरींची कविता आहे की बिकट वाट व ही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. आपला जो साधा सरळ रस्ता आहे, हा साधा सरळ रस्ता सोडायचा नाही, फक्त याला काय करायचं? व्हॅल्यू ॲडिशन करत, अटॅच करत चला. सो NCERT. आणखीन एक क्वेश्चन आहे, सर जुन्या वाचायच्या का नव्या वाचायच्या? माझं म्हणणं आहे ज्या मिळतील त्या वाचा. तुम्हाला दिलेल्या माइंड मॅप्समध्ये NCERTचा जुन्या नव्या सगळ्याच्या सगळा 100% सगळा डेटा कव्हर केलेला आहे. सो जी NCERT मिळते ती वाचा. दिवसभरातला 2-3 तास वेळ त्यासाठी द्या. सोबत तुम्हाला आपल्या ॲपमध्ये NCERTची आणि स्टेट बोर्डची रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, ती गो थ्रू करा. रेकॉर्डेड बॅच आहे, ही गो थ्रू करायला सुरू करा. राईट. सो दिस इज अबाउट NCERT. न्यूजपेपर रिडिंगवर सेपरेट सेशन घेणार आहे, करंट अफेअर्सवर सेपरेट सेशन घेणार आहे. एवढ्या कमी वेळात ते कव्हर होणार नाही आहे. आता सगळ्यात मेन पार्ट तुम्हाला सांगतो, तुमचं स्टडीची थीम कशी असावी, स्टडी कशी करायची. तर सगळ्यात पहिला पॉईंट तर मी क्लिअर केला की सिव्हिल सर्व्हिसेस इज नॉट अन एक्झामिनेशन ऑफ जनरल नॉलेज. की तुम्ही GKचं काहीतरी घेताय, ते काहीतरी पाठ करताय, ही त्याची परीक्षा नाही आहे, ही सगळ्यात मेन क्लॅरिटी आहे. मग स्टडी करताना सगळ्यात मेन फोकस कशाला वर असायला हवा? सो युअर मेन फोकस शुड बी ऑन कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कशावर असायला हवा? इट शुड बी ऑन कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. The most important thing, you should focus more on what? On conceptual clarity. आणि या conceptual clarity ला मी एक word देतो, that word is internalization. काय आहे? internalization म्हणजे काय? To understand every concept in your own language. It might take time. पण काय होईल जर तुमच्या सगळ्या प्रिपरेशनचे हजारिक कॉन्सेप्ट जर तुम्हाला साध्या भाषेत जर कळले, तर तुम्हाला डेटा लक्षात ठेवणं सोपं होणार आहे. सो सगळ्यात मेन पॉईंट आहे इंटरनलायझेशन. अंडरस्टँड एव्हरी कॉन्सेप्ट इन युअर ओन लँग्वेज. मी एव्हरी टाइम एक एक्झाम्पल देत असतो. दॅट एक्झाम्पल इज फ्रिंज बेनिफिट टॅक्स. एक मिनिट हा, मी इथंच यालाशी रिलेटेड टॉपिक शिकवतो तुम्हाला. द नेम ऑफ दॅट एक्झाम्पल इज फ्रिंज बेनिफिट टॅक्स. काय एक्झाम्पल आहे? फ्रिंज बेनिफिट टॅक्स. मी तुम्हाला मेथड सांगतोय की तुम्ही कसं वाचताय, सो दॅट तुम्हाला गोष्टी अगोदर कॉन्सेप्ट समजून घ्या, मग बाकीच्या गोष्टी त्याला अटॅच करायला सुरू करा. ज्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्यांनाही माहीत असेल, UPSCने याच्यावरती 2दा UPSC प्रीमध्ये क्वेश्चन विचारलाय, म्हणून फ्रिंज बेनिफिट टॅक्स घेतलाय. सी नवीन आहे, आपण याला अंडरस्टँड करूया सिंपल कॉन्सेप्टमधनं. बैल पोळ्याला बैलाच्या अंगावर काय असतं? झूल असतं. करेक्ट आहे. काय असतं? झूल असतं. बैल पोळ्याला बैलाच्या अंगावर झूल असतं. आपण याला इमॅजिन करूया तुमच्या सॅलरी सोबत, कंपेअर करूया सॅलरी सोबत. सो व्हेन यू जॉईन अ पर्टिक्युलर कंपनी, तुम्हाला जी सॅलरी मिळते, दॅट सॅलरी हॅज 4 मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनेंट. एव्हरी सॅलरी हॅज 4 मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनेंट. फर्स्ट वाला कॉम्पोनेंट इज बेसिक पे. फर्स्ट कॉम्पोनेंट इज बेसिक पे. सेकंड वाला कॉम्पोनेंट इज HRA. व्हॉट इज HRA?
हाऊसिंग रेंट अलाउन्स. सेकंड म्हणजे घर भाडं. हाऊसिंग रेंट अलाउन्स तुमच्या सॅलरीमध्ये ॲडिशनल मिळतं. तिसरं वाला इज TA. व्हॉट इज TA? ट्रॅव्हलिंग अलाउन्स. TA स्टँड्स फॉर ट्रॅव्हलिंग अलाउन्स. अँड फोर्थ वाला कॉम्पोनेंट इज DA. हा झाला डिअरनेस अलाउन्स. यू माइट हॅव हर्ड युअर पेरेंट्स सेइंग TA DA मिळाला का, TA DA जमा झाला का. सो व्हॉट आर दोज थिंग्स? वन इज ट्रॅव्हलिंग अलाउन्स, सेकंड वन इज डिअरनेस अलाउन्स. सोबत बैल पोळ्याला बैलाच्या अंगावर खाली काय असतं? असं झालर असते बघा, बरोबर आहे? झालर. बैल पोळ्याला बैलाच्या अंगावर झालर असते. दिस झालर हॅज अ इंग्लिश नेम. इट्स नेम इज फ्रिंज. याला आपण काय म्हणतो? फ्रिंज. सो ही झूल झालं म्हणजे बैलाच्या अंगावर असणार पूर्ण मोठा कपडा, त्याला खाली कनेक्ट असणारी काय असते? झालर असते. झालरला आपण काय म्हणतो? फ्रिंज हा वर्ड वापरतो. आता इमॅजिन करा, वेन यू जॉईन अ पर्टिक्युलर कंपनी, कॉर्पोरेट कंपनी असेल और एनी IT कंपनी असेल, ही कंपनी त्यांच्या एम्प्लॉईजला या मेन बेनिफिटच्या व्यतिरिक्त हे काय झाले? हे झाले मेन बेनिफिट, बरोबर आहे? ऑल दीज आर मेन बेनिफिट. या मेन बेनिफिटच्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल बेनिफिट देते. काय बेनिफिट देते? यू माइट हॅव हर्ड पिझ्झाचं कुपन मिळतं, बुक माय शोचं कुपन मिळतं, मेडिकलचं कव्हरेज मिळतं, त्यांच्या मुलांना काहीतरी स्कॉलरशिप मिळते, लोणावळ्याचे तिकीट मिळतात, बरोबर आहे, रिसॉर्टचे. त्यानंतर तुम्हाला कुठेतरी फॉरेनच्या ट्रिपला थोडेफार पैसे मिळतात, स्टेशनरी मिळते, स्टार बाजारचं आणखीन कुपन मिळतं. सो हे सगळं तुम्हाला कंपनी देते, ॲडिशनली देते. सी, पिझ्झाचं कुपन, बुक माय शो, हे सगळं all these are additional benefit. Now tell me one thing, you join any company for this wala benefit or this wala benefit? This wala. तुम्ही पिझ्झाच्या कुपनसाठी तर कंपनी जॉईन नाही करत. नो, दिस इज इम्पॉर्टंट. बेसिक पे, हाऊसिंग रेंट अलाउन्स, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स, दीज आर नोन ॲज मेन बेनिफिट. मेन बेनिफिट. आणि अदर दॅन मेन बेनिफिट, वॉट एव्हर अदर बेनिफिट्स विच आर गिवन बाय अ कंपनी टू हर एम्प्लॉईज आर नोन ॲज फ्रिंज बेनिफिट. यांना काय म्हणायचं? दीज आर नोन ॲज फ्रिंज बेनिफिट. गव्हर्नमेंटने एखाद्या एम्प्लॉईजला हे जे फ्रिंज बेनिफिट मिळालेले आहेत, या फ्रिंज बेनिफिटवरती गव्हर्नमेंट जो काय टॅक्स लावतो, इट इज नोन ॲज अ फ्रिंज बेनिफिट टॅक्स. सोपं आहे का अवघड आहे? वी कवर्ड दिस कॉन्सेप्ट इन हाऊ मेनी मिनिट्स? 2 or 3 minutes. Now this is the way you should learn concepts. आपण काय करतो? फ्रिंज बेनिफिट टॅक्स केव्हा आला? कुणी दिला? कोणत्या वस्तूवर होता? कोणत्या कंपनीनं सुरू केला? सुरुवातीला किती टक्के होता? आता किती टक्के आहे? मग यात कोणती अमेंडमेंट आली? कोणत्या? खतम. तुम्हाला वाटतं सगळ्यात अगोदर चौकात महेश शिंदेला शोधावा, और त्याला शोधावा की जो म्हणला होता UPSC करायला ये. द पीपल आर नॉट ॲट फॉल्ट. मी तुम्हाला सांग ना, मला आज ती खंत आहे की ते मॅजिक मुवमेंट शिकताना मी माज का केला? का केला? कारण 10वीचे%, 12वीचे पर्सेंटेज, गोल्ड मेडल एवढं बढून चढून बोलायचं की मला वाटायचं आपण म्हणजे काहीतरी वेगळेच आहेत. आज कळतं की नाही, गोष्टी या टाईपच्या नाही आहेत. थिंग्स आर कम्प्लिटली डिफरंट. थिंग्स आर ऑलटुगेदर. तुम्हाला याच्यावरती काम करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. सो आजपासून बघा, या पद्धतीनं कळण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्टडी पॅटर्नची सवय लावावी लागेल टू अंडरस्टँड कॉन्सेप्ट इन युअर ओन लँग्वेज. याला म्हणायचं इंटरनलायझेशन. कळलं? इट इज अ लेंदी टीडियस प्रोसेस, बट एकदा तुम्ही या पद्धतीने गेलात ना, मी तुम्हाला तेच सांगतो की जेवढं फाउंडेशन स्ट्रॉंग असतं तेवढा रिझल्ट पक्का येतो. कोणताही सिव्हिल सर्व्हिसचा स्टुडंट एकदा जर UPSC प्रिलिम्स क्लिअर झाला ना, तो कधीच फेल होत नाही. नेव्हर. का? कारण तो त्या फाउंडेशन मधनं गेला असतो की मला कॉन्सेप्ट कसे क्लिअर करायचे. आणि बाकीचे लोक कशात अडकलेत? आर्टिकल पार्ट करतायत, व्हॉइसरॉय पार्ट करतायत, रिव्हरची लेंथ पार्ट करतायत, रिव्हरचं ओरिजिन पार्ट करतायत, टाइप्स ऑफ डेल्टा पार्ट करतायत. ऑल नॉनसेन्स थिंग. GDP कितीने वाढला, GDP कितीने कमी झाला, या देशाचा. अगेन आय एम टेलिंग यू दिस थिंग इज व्हेरी क्लिअरली की सिव्हिल सर्व्हिसेस इज नॉट अन एक्झामिनेशन ऑफ जनरल नॉलेज, इट इज अन एक्झामिनेशन ऑफ पर्स्पेक्टिव्ह. जर क्लिअर व्हायचं असेल तर तुम्हाला एक्झामिनेशनला जस्टिस देता यायला हवं. ही सगळ्यात मेन क्लॅरिटी आहे. आणि जस्टिस देण्यावर बाकी काहीच नाही केलं,
एव्हरी डे सकाळी 8 ते 9 आन्सर रायटिंगला जरी येऊन बसलात तरी तुम्ही इमॅजिन करा, एका दिवसाचे 4 क्वेश्चन, एका वीकचे 4 दिवस जरी झालं तरी 16 क्वेश्चन, एका महिन्याचे 16 चोक 64, अराउंड 70 क्वेश्चन अ मंथ. 70 questions in a month, 5 महिन्याचे 350 question. You are writing 350 questions right here in the classroom. What else you want? Other than your lectures, तुमचं मेन सगळी लोक सांगतात सिव्हिल सर्व्हिस जर क्लिअर करायची असेल तर तुम्हाला आन्सर रायटिंग चांगली करावी लागेल. आन्सर रायटिंग आपण स्वतः घरी गेलं की आन्सर रायटिंग करून होत नाही. तुम्ही इथं या, बसा, आन्सर रायटिंग करा. सगळ्यात मेन गोष्ट हे डोक्यातनं काढून टाका की नाही सर मी घरी अभ्यास केला चांगलं कळलं. माझ्याकडे इथं येऊन बसून कॉर्नरला बसा, आपला आपला अभ्यास करत बसा. इथं कुणीतरी काहीतरी काय असतं, दॅट डिसिप्लिन इज व्हेरी इसेन्शियल. जे मी केलं किंवा जे खूप सगळी लोक करतात किंवा जे 80% लोक करतात की आता मला खूप चांगलं कळायला लागलंय, आता मी क्लासला येणं बंद करतो. डोंट डू दिस थिंग, राईट? ठीक आहे, विल स्टॉप हिअर. माझा फोन नंबर देतो, तुम्ही सगळी लोक मला तुमचा नंबर व्हॉट्सअप करा. तुमची कोणती बॅच आहे त्या साईट व्हॉट्सअप करा. माझा नंबर शक्यतोवर अभ्यासासाठीच वापरा. टेक्निकल गोष्टींसाठी सर अभ्यासिकेचा नळ खराब झालाय, आमच्या चेअरचं खालचं बटन गुंडी निघली आहे, फॅन चालत नाही आहे, AC गार करत नाही, यासाठी नका वापरू. एकमेव कारण असं आहे की मी शिकवणाऱ्यामधला, मी फक्त मॅनेजमेंटवाला नाही आहे, मी शिकवतो सुद्धा. जर फक्त मॅनेजमेंटवाला असतं तर मी सगळे तुमचे डाऊट ॲड्रेस केले असते, राईट? ठीक आहे, हा विचारा. हां, नाही मग तुम्ही लाईव्ह ॲक्सेस घेऊ शकता ना, ज्या दिवशी पॉसिबल आहे त्यांना. हो, कशाच्या? तुम्ही सुद्धा लाईव्ह ॲक्सेस घेऊ शकता. तुम्ही ॲपचे चार्जेस पे केले की लाईव्ह ॲक्सेस घेऊ शकता. आणखीन विचारा. ॲब्सोल्युटली नाही. मॉर्निंगचीच बॅच आहे, कारण इव्हिनिंगला शक्य नाही आहे. आन्सर रायटिंग म्हणून सगळं करणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. सो बॅचचा टायमिंग हाच आहे, सकाळचाच. यात काय डाऊट विचारायचा अभ्यासामध्ये? एनिथिंग? ठीक आहे, हा विचारा. नाही, ठीक आहे, ठीक आहे, थांबूयात मग इथं. आणखीन आपले खूप सगळे टॉपिक बाकी आहेत, ते सगळे वन बाय वन आपण करूया, कारण मला आता वाटतं की याच्या पुढं कळणं थोडंसं जड जाईल. सो अगेन उद्यापासून आपण परत भेटूया बाकी फॅकल्टीज, राईट? ठीक आहे, तुमचं नाव नंबर मला शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.